तो फक्त एवढंच परमार्थ करायचे की सध्या आपण जन्माला आल्यानंतर आपल्या ठिकाणचं सर्वात मोठं अज्ञान म्हणजे मी देह आहे आणि ते कळत न कळत आता मी देह आहे याचं ज्ञान म्हणजे जो जो ज्ञानी आहे जो सद्गुरूला शरण गेला त्याला त्याचं ज्ञान झालं की मी देह आहे अशी अहंस्फूर्ती माझ्या ठिकाणी आहे म्हणजे ही जी अज्ञान स्फूर्ती पण जो सद्गुरूला शरणच गेला नाही त्याला हे माहीतही नाही त्याचे मिथ्याचे व्यापार चालू आहे पण मी देह आहे ही जाण त्याला नाही आहे असं तर म्हणजे या ठिकाणी मी देह आहे ही त्याची जी धारणा आहे तर ही अनादिकालापासूनची आहे थोडक्यात की आजचा जो माणूस आहे तर त्याला पण आता माहीत नाही मी देह आहे पण त्या अहंस्फूर्तीमध्येच तो वावरतो तसंच म्हणजे तुम्ही गाढवाच्या योनीत असाल बकरीच्या गाईच्या डुकराच्या किड्यामुंगीच्या कुठल्या योनीमध्ये जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी सुद्धा ही स्फूर्ती आहे की मी देह आहे पण मी देह आहे याची त्याला जाणीव नाही इतर योनीमध्ये जाणीव नाही आणि मनुष्य योनीमध्ये पण ती जे सामान्य जन आहे जे सद्गुरूला शरण गेले नाही ज्याला बोध नाही आहे म्हणजे बोध याचा अर्थ तोच आहे बोध याचा अर्थ तो की तो स्वरूपी जागा होणे म्हणजे मी देह आहे याची जाणीव होणे जसं थोडक्यात की मी नेहमी सांगतो की आपण 150 वर्ष ब्रिटिशांच्या ताब्यात होतो आपण गुलामगिरीत होतो ते सांगतील तसं काम करायचं आपल्याला त्याचा मोबदला मिळत होता समजा आता आपण तर आता आपण एक गव्हर्नमेंटचे आपण सर्वंट आहोत तर म्हणजे आपण एक प्रकारे गुलामच आहोत ना म्हणजे आपल्यावरचं कोणतरी अधिकारी आहे त्याच्यावरचं कोणतरी अधिकारी आहे आता आपण आपल्या अधिकाऱ्याला घाबरतो साहेब आले साहेब आले तर त्या साहेबाचा आपण साहेब आहे त्या साहेबाचा आपण साहेब आहे म्हणजे शेवटचं तर म्हणजे ही जी लाईन आहे याच्यात शेवटचा टप्पा कोणाचाच नाही जसं समजा राज्यपाल आहे मग राज्यपाल जो आहे तर त्याला पण राष्ट्रपती समोर शपथ घ्यावीच लागते राष्ट्रपती आहे त्याला पण पंतप्रधानाच्या समोर शपथ घ्यावी लागते आणि पंतप्रधानाला पण म्हणजे राष्ट्रपतीच्या समोर शपथ घ्यावी लागते कारण म्हणजे आपली जी प्रतिज्ञा आहे राष्ट्रपतीला ती याच्यासमोर बोलून दाखवावीच लागते पंतप्रधानासमोर म्हणजे मुख्य असं कोणी शेवट असं कोणी नाही आहे मी तसं म्हणजे आता आपण आपल्या याचा जर विचार केला तर हे आता आपण आहोत समजा तर आपल्याला मी देह आहे याची जाणीवच नाही जोपर्यंत आपण सद्गुरूला शरण जात नाही असं आहे मग आता आपण देह नाहीत का समजा तर 150 वर्ष आपण गुलामगिरीत होतो पण त्या गुलामगिरीत त्याला काय होता आनंद होता म्हणजे तेव्हाची माणसं आज पण सांगतात की ती गुलामगिरी बरी होती म्हणजे त्या गुलामगिरीत जो आनंद होता तो आज स्वतंत्र होऊन सुद्धा ते दुःख बघून आहेत म्हणजे दुःखित आहेत दुःख भोगतात त्यांना तेव्हाची कल्पना आहे की तेव्हा कसे होतो आम्ही आणि तेव्हाची समाजव्यवस्था कशी होती मी नेहमी म्हणतो की म्हणजे ब्रिटिश काळामध्ये लोक सांगायची काठीला सोनं बांधून लोक फिरत होती आता गळ्यात घालून फिरायची चोरी झाली तेव्हा म्हणजे काठीला सोनं बांधून फिरणं हा वाक्प्रचार आहे म्हणजे कुठल्याच प्रकारची भीती नव्हती कोणी स्त्रीला सुद्धा ती स्त्री रात्री जावं दिवस जावं म्हणजे बलात्कार व्यभिचार अत्याचार ही गोष्टच नव्हती त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा आम्ही गुलामगिरीत होतो म्हणजे असं नाही की त्यावेळचे जे समजा ब्रिटिश जे सैनिक होते किंवा ब्रिटिश लोक जे होते ते आपल्या हिंदू स्त्रीवर कधी बलात्कार करतील असं नाही आणि केलं असतं तर त्यावेळेला त्याला लगेच मारलं असतं म्हणजे सगळ्यांना समान कायदा त्यावेळेला होता थोडक्यात तर म्हणजे आम्ही गुलाम होतो पण आम्ही गुलाम आहोत याची जाण होती का आम्हाला आम्ही आनंदी होतो तसं आजचा माणूससुद्धा जोपर्यंत संतांच्या बोधावर येत नाही तोपर्यंत तो आनंदीच आहे पण तो आनंदी कुठे मी देह आहे पण त्याला हे माहिती आहे का मी देह आहे म्हणजे मी देह आहे हे त्याला माहीत नाही पण तो आनंदी आहे तो काय आहे आनंदी आहे मी जेव्हा समजा जे काही आपले समाजसुधारक किंवा आपले जे मी लोकमान्य टिळक महात्मा गांधी मोतीलाल नेहरू वगैरे ही मंडळी जेव्हा समाजात पुढे आली आणि पुढे येऊन त्यांनी सांगितलं की अरे आपण गुलाम आहोत आपण एका परकीयाची नोकरी करून राहिलो आपण म्हणजे आपण गुलाम आहोत म्हणजे हे तेव्हा कळलं त्यांना की आपण जे करतो हे गुलामगिरीतूनच करतो आणि मग त्यांना ते कळलं अरे हे म्हणजे हे सुख नाही आहे आता आपण जे सुख बघतो ना काय जो पगार मिळत त्याच्यात तर हे सुख ही सुखाची व्याख्या नाही आहे म्हणजे आपण जो आनंद बघतो हा चुकीने आनंद बघतो
हा खरा आनंद नाही आहे, तेव्हा त्यांना दुःखाची जाण झाली. तेव्हा त्यांना कुठली जाण झाली? दुःखाची जाण झाली. की अरे आपण दुःखाचे खाईत आहोत. आपण म्हणजे आपलं वाटतं आम्ही सुखी आहोत पण सुखी नाही, आपण दुःखाचे खाईत आहोत. तसं म्हणजे मी देह आहे ही जाण नसल्यामुळं सगळंच जीवाणा, बद्ध जीवाणा, अज्ञान जीवाणा, तर ते तिथे सुखी होते. पण जेव्हा संत महात्मे बोंबलून सांगायला लागले की अरे तू देह नाहीस असं, मग तेव्हा थोडी थोडी त्यांना जाण होईल का अरे मग मी देह नाही असं. मग संतांनी सांगितलं की तू देह नाहीस, तू आत्मा आहेस किंवा तू ब्रह्म आहेस असं. म्हणजे ही जेव्हा त्याला ते ज्ञान जेव्हा त्याला स्फुरायला लागलं, तेव्हा त्याला कळलं की अरे मी म्हणजे अहम देहम श्रुतीमध्ये मी दुःखी होतो, मी सुखी नव्हतो असं. तसं या ठिकाणी हंसराज स्वामी सांगतात की मी देह आहे, म्हणजे ही जी आपली दृढ बुद्धी जी आहे ही अनादी काळापासूनची आहे, म्हणजे या देहाची नाही. तर अनादी काळामध्ये म्हणजे अनादी काळापासून आपण जसे देह भोगीत भोगीत आलो, तर प्रत्येक देहामध्ये ही अहमस्फूर्ती होती. पण तिथे तो मी देह आहे याची जाणीव न झाल्यामुळं तिथे पण तो सुखी होता, तिथे तो आनंदी होता. आता इथे आल्यानंतर जेव्हा संतांनी आम्हाला जाणीव करून दिली की मी देह नाही असं, मग मी देह जर नाही तर मी जे करतो हे देहासाठी सगळं करतो. मग मग जर मी देह नाही, मग देहासाठी सगळं जर करतो, तर मग हे सगळं फुकट आहे, मग काही उपयोगाचं नाही आहे. जसं मी आता आपण जे दुसऱ्यासाठी जे आपण काही जर नाही का आपण दुसऱ्यासाठी काय करतो आणि केल्यानंतर जेव्हा तो बेईमान होतो, कृतज्ञ होतो, त्यावेळेला आपलं वाटतं अरे काय उपयोग झाला नाही. म्हणजे एखाद्या मुलाला एखाद्याने शिकवावं, त्याला पायावर उभं करावं, नोकरी लागावी आणि सगळं केल्यानंतर त्याने आपल्याला तर रुपया दिलाच नाही. पण सांगत सुद्धा नाही कोणाला तर मला अमक्या अमक्याने शिकवलं, अमक्या अमक्याने नोकरी लावलं. मग तेव्हा आपल्याला असं वाटतंय की काय नाही, सगळं फुकट आहे, काय उपयोग नाही, मी असं असं केलं पण तो मला पुन्हा आठवतच नाही, समजा एक विषय. तर त्याच पद्धतीने ही ही जी देहाची जी स्थिती आहे ती अशा स्वरूपाची आहे. आणि जेव्हा सद्गुरू आपल्याला सांगेल की तू ब्रह्म आहेस असं आहे. आता ह्या गोष्टी तेवढ्या सोप्या नाहीत, म्हणजे नुसतं सांगून नाही. मग सांगून जर घडल्या असत्या तर दीप रत्नाकरमध्ये प्रत्येक पानावर त्याला रामानंद म्हणजे दीप रत्नाकरला सांगतात की अरे तू ब्रह्मच आहेस, तू देवच आहेस. पण तो म्हणतो नाही, मग मी देव कसा? देवाला 4 हात आहेत, देवाकडे सुदर्शन आहे. त्याच्या पुढे सांगतो तो, मग तुम्ही सांगतो तू तू ब्रह्मच आहेस, पण ब्रह्म तर निराकार आहे, मी तर आकाराला आहे असं आहे. म्हणजे ही शंका तो का घेतो? तर त्याला ते तत्व कळलेलं नाही. फक्त त्याला माऊली सांगते तू अरे तू तू आत्माच आहेस. तो म्हणतो मी आत्मा कसा असेल? आत्मा तर चैतन्यशील आहे, हा देह तर जड आहे असं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो शंका घेतो. तू ब्रह्म आहेस म्हटलं, तो ब्रह्म निराकार आहे, मी तर आकाराला आहे, मग मी ब्रह्म कसं होईल असं. म्हणजे ही शंका तो का घेतो? तर त्याला ते तत्व जे आहे ते तत्व उमगलेलं नाही. आणि आपल्याला अभ्यास करून त्या तत्वापर्यंत पोचायचं नाही. अभ्यासाने तत्वापर्यंत पोचल्यानंतर मग तुमच्या ठिकाणी ही शंका निर्माण होणार नाही की मी ब्रह्म कसा किंवा मी आत्मा कसा, मी कसा आत्मा असेल असं. तर या सगळ्या गोष्टी तेव्हा कळतील. तर ते या ठिकाणी सांगतात की हे अनादी काळापासून आलेलं हे जे आहे म्हणजे मी देह आहे असं आहे. मग तेव्हापासून आलेलं जर मी देह आहे, तर आता मी देह म्हणजे हे पूर्ण खोडून, तर आता आपला असं बोलून खोडेल का ते मी देह आहे? देहावरची जे आसक्ती, देहावर आपण अनादी काळापासून जे प्रेम करत आलेलं आहे, ते प्रेम बाजूला सारण्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल असं. आणि जेव्हा आपण अभ्यास करू आणि तो अभ्यास आपला जेव्हा अभ्यास ध्येयापर्यंत जेव्हा पोचेल, त्यावेळेला मग मी देह आहे हे आपोआप खोडलं जाईल. आणि मी ब्रह्म झालो याची त्याला जाणसुद्धा राहणार नाही असं. मी ब्रह्म आहे या स्थितीपर्यंत केव्हा पोचला हे त्याला कळणारच नाही. जसं आता समजा उदाहरणार्थ, तर आता आपण एखाद्या गाडीत बसलो आहे फोर व्हीलरमध्ये आणि रात्रीची वेळ आहे आणि आपल्याला डोळे लागले आणि समजा इथून आपण निघालो, सरलांब्याला पोचलो, गाडी उभी राहिली, उतरा म्हटल्यानंतर तो म्हणतो अरे सरलांब्याला आलो, मला तर काही कळलंच नाही असं. म्हणजे जसा जो म्हणजे इथून समजा सरलांब्याला पोहोचेपर्यंत मधला रस्ता जो काढला गेला, त्या रस्त्यामध्ये आपण कसे होतो, डोळे मिटून किंवा झोपलेले होतो. आणि त्याच्यामुळं सरलांब्याला पोचलो तरी त्याला समजलं नाही की आपण पोचलो म्हणून. कारण तो पाहत होता का बाहेर का आपण तर इथे वाशिमला आलो, आता शहापूरला आलो, आसनगाव सोडला, हे त्याला माहीतच नाही डोळे मिटल्यामुळं असं. तसं म्हणजे आपण
म्हणजे मी देह आहे हे खोडण्यासाठी आपल्याला मी ब्रह्म आहे या ध्येयापर्यंत पोचायचं आहे. आणि जेव्हा आम्ही अभ्यासामध्ये रत असतो तर अभ्यास करत 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 म्हणजे मी ब्रह्मापर्यंत पोचलो, म्हणजे मी ब्रह्म आहे ह्या स्फूर्तीपर्यंत तो पोचला, पण त्याला ही जाणीवच झाली नाही. मग तिथे तो कसा उतरतो? सलामीला उतरताना कसा उतरला तो? आनंदी उतरला ना तो. कारण मग रस्त्यातल्या बाकीच्या ज्या गडबडी आहेत त्याला त्याची जाण आहे का? त्याला नाही. तसं अभ्यास करत 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 तो मी देह आहे या स्फूर्तीपर्यंत पोचला. आणि मी देह आहे या दृढतर कल्पनेपर्यंत पोचल्यानंतर मग मी देह आहे येतो विसरला पूर्ण. मी देह आहे येतो विसरला. जसं तर आपण इथून निघालो पण तिथे उतरल्यानंतर आपलं पुन्हा मागे पाहतो का आपण? तर मी कुठे होतो? नाही. जिथे आता गाडी थांबली जिथे उतरायचं आहे आणि तो शेवटचा टप्पा आहे ना आपला, आता उतरून आपल्या घरीच जायचं आहे, त्याच्यामुळं पुन्हा पाठीमागे पाहायची गरज नाही. तसं मी ब्रह्म आहे इथपर्यंत आपण अभ्यासाने पोचल्यानंतर मग मी देह होतो याची पण त्याला जाणीव राहत नाही. असं आहे. म्हणजे आपल्याला म्हणजे ही जी जाणीव आहे ही आपल्याला संपवायची असं, ती फक्त अभ्यासानेच आपल्याला करता येईल. तर म्हणून ते सांगतात की तशाच प्रकारे म्हणजे जसे आता मग मी देह आहे ही जी आपल्या ठिकाणी अनादिकालापासून जी स्फूर्ती होती, तर त्याच प्रकारे आपल्याला बघा ब्रह्मात्मक बुद्धी जर दृढ झाली तर कृतकृत्यता प्राप्त होते. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढी देहाला किंमत देत होतो, मी देह आहे कळत न कळत, असं काही वेळेला कळत काही वेळेला न कळत सुद्धा जरी आपलं कळलं नाही तरी पण ते देहाची जी अहमस्मृती तिथे आहे जागी. तर तशीच ते म्हणजे जेवढी दृढतर आपली स्थिती आहे की मी देह आहे, तेवढीच दृढतर भावना आपली मी ब्रह्म आहे अशी जर झाली तर आपल्याला कृतकृत्यता प्राप्त होईल. आता आपली कशी आहे द्विधा भूमिका आहे. आता आपण त्या मी ब्रह्म इथपर्यंत पोचलोय, मी आत्मा इथपर्यंत पोचलोय, तरी पुन्हा म्हणजे आपला देहाचा जो अहंकार आहे तो गेलेला नाही. आता मग आपला कोणी शिवदेव द्या ना, शिवदेव लगेच आपला तो देहांकार लगेच उठतो, मला बोलला असं. जरी आपण उघडणे बोललो तरी अंतकरणात तरी आपलं ते बोचतेच तर मला बोलला, म्हणजे मला बोलला ही स्फूर्ती नुसती जागी झाली तरी आपण कुठे आलो? देहावर आलो. आता आपण कसे आहोत? मी ब्रह्म आहोत. आता आपण ब्रह्म आहोत किंवा मी आत्मा आहे. सध्याची आपली जी स्थिती आहे ती मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, पण ती दृढतर नाही झाली. ती जर दृढतर झाली असती तर समोरच्याने आपलं काही जरी म्हटलं तरी पण त्याच्या ठिकाणी म्हणजे मला बोलला किंवा मी अमुक आहे म्हणजे हे आपल्या ठिकाणी स्फुरणार नाही. पण हे जोपर्यंत स्फुरत आहे याचा अर्थ आपली जी भूमिका आहे ती द्विधा आहे. म्हणजे आपण ब्रह्म पण पाहिलं आहे पण अजून म्हणजे देहाला पण विसरलेलो नाही. तो क्षणभर विसर पडतो फक्त, पुन्हा आपण देहावरच येतो. या ठिकाणी हंसराज स्वामींनी हे सांगायचं आहे की आता आम्ही देहावरच आहोत. मग देहावर आहोत तेव्हा आपलं वाटतं की मी ब्रह्म आहे म्हणून नाही. मग तुम्ही देहावर असताना देहाविषयी तुमची जी कल्पना जेवढी दृढतर भावना आहे तेवढी दृढतर भावना तुम्ही मी ब्रह्म आहे अशी झाली तर तुम्हाला कृतकृत्यता प्राप्त होईल. असं तो कोणतं प्रामाणिकपणे का कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलं. म्हणजे नेमकं काय झालं? कृतकृत्य झालो म्हणजे नेमकं तुकोबारांच्या जीवनात काय झालं तर मी ब्रह्म आहे या संज्ञेपर्यंत ते पोहोचले आणि पुन्हा देह स्थितीवर आलेच नाहीत. मी ते जर देह स्थितीवर तुकोबाराय आले असते तर ते कृतकृत्य झालेच नसते आणि ते असं म्हटलं नसतं की मी कृतकृत्य झालो. आणि म्हणून आपण नेहमी पाहतो की त्यावेळची जी समाजव्यवस्था होती तर एका बाईने समजा पोट काढलं होतं आणि तिला अशी बिदीवर उभी करून म्हणजे संपूर्ण गाव चारी बाजूने जमा व्हायचं, मध्यंतरी उभी करायची आणि दगडं मारून तिला मारायची, मरेपर्यंत मारायची, कुठपर्यंत मारायची. तर हे कोणी केलं म्हणजे पोट काढलं हे कोणी काढलं त्याचं नाव सांगेपर्यंत दगडं तिला मारायची. नाव नाही सांगितलं तर तिथेच ती मरेपर्यंत मारायची, नाव सांगितलं तर दगडं मारायची बंद थोडक्यात. तर आता जी कृतकृत्यता तुकोबारांच्या ठिकाणी होती की मी देह नाही मी ब्रह्म आहे, मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी मग स्त्री पुरुष म्हणजे पाप पुण्य हा भावच नाही आहे ना ब्रह्माच्या ठिकाणी. म्हणजे ब्रह्मामध्ये हे सगळं आलं, हे संपूर्ण विश्व ब्रह्मामध्ये आलं. त्याच्यामुळे ब्रह्म या विश्वापासून वेगळं नाही, हे विश्व त्याच्यात सामावलेलं आहे. त्याच्यामुळं मग एखादी स्त्री प्रसूत झाली काय, ती गरोदर राहिली काय, न राहिली काय, म्हणजे ह्याच्या बाकीच्या ज्या अनुचित रूढे आहेत ते त्याच्या ठिकाणी जो ब्रह्म झालेला आहे त्याच्या ठिकाणी नाही, तो सामान्यतेवर आलेला असतो. आणि म्हणून तुकोबा त्याच रस्त्याने चालले होते, ती गर्दी पाहिली आणि त्याने विचारलं की कशासाठी गर्दी आहे आणि ते मध्ये बाई का उभी केली, दगड लोक का मारतात.
तेव्हा कोणतरी सांगितलं की असा असा प्रकार आहे आणि म्हणजे समाजाचे नियम असे आहेत की ती नाव सांगेपर्यंत तिला दगड मारायची, नाही सांगितलं तर मरेपर्यंत मारायची. मग लगेच तुकोबाराय गेली, तिला काना सांगितलं म्हणजे सांग माझं नाव. म्हणजे त्याने काय की कळवला आला की अरे दगड मारून बाई मरेली आता. मग तिचं मार वाचवायचे, दुःख वाचवायचं असेल तर हाच एक उपाय. आता मग समजा सांगा, जो देहावर आहे, जो देहावर आहे ज्याने ते कृत्य केलंय तो तरी पुढे आलाय का? ज्याने प्रत्यक्ष कृत्य केलं तो सुद्धा पुढे येत नाही की हे मी केलं. तो का पुढे येत नाही? तर त्याला देहांकार आहे. असं समाज, मग समाज काय म्हणेल? आता समाज कोणाला म्हणणार आहे? देहालाच. असं म्हणजे ज्याच्या ठिकाणी ध्येय अंशवृत्ती आहे तर तो पुढे आला नाही. बरं, माझं तुकोबरा का गेले? त्याने केलं का ते? नाही. पण त्यांना ते एक त्यांनी ती दयेची जी भावना होती, ती दयेची भावना उफलून आली आणि त्यांनी जाऊन सांगितलं माझं नाव सांग. त्याने सांगितलं की हे येड्या तुक्याचं काम आहे. झालं, तिचा मार वाचला, तिचं दुःख वाचलं. पण तिला एक सांगितलं की आता समाज तिला त्याच्याबरोबर पाठवणार होतं तुकोबऱ्यांच्या. तो म्हणे तू माझ्याबरोबर आहे तर तुला मी बहिणीप्रमाणे वागवेन. काय सांगितलं की तुला मी बहिणीप्रमाणे वागवेन, बहिणीसारखं राहायचं, काम धंदा करायचा, घरात सगळं काही करायचं. असं आता समजा जिची स्थिती अशी आहे ती आता बहिणीप्रमाणे तिथे राहील का? आणि तिला ते आवडेल का तिथे बहिणीप्रमाणे राहणे? म्हणजे तिचा मार वाचवला, तिचा मृत्यू वाचवला, सगळ्या गोष्टी तिच्या बरोबर केल्या तुकोबारायाने. पुन्हा तुकोबा सांगतात की बहिणीप्रमाणे राहायचं, तर ती मान्य करेल का? ती राहिली का तुकोबारायांकडं? नाही राहिली. फक्त मार वाचला, बाकी सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. मग तिला हे राहणं आवडणार नाही बहिणीप्रमाणे. म्हणजे थोडक्यात मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्याची ब्रह्मबुद्धी दृढ झाली तर त्याच्या ठिकाणी या गोष्टी नाहीत. असं आणि म्हणून सहज त्यांनी सांगितलं की तू माझं नाव सांग. असं आणि जो देहबुद्धीवर आहे, जो ध्यात्मस्थितीवर आहे, तर त्याला म्हणजे आपलं म्हणजे देहाविषयीची जी गोडे, देहाविषयीची प्रेम आहे, त्या ठिकाणी जे अहंत आहे, त्या ठिकाणी जे पाप पुण्य आहे, त्या ठिकाणी जो मानापमान आहे, तो या देहस्मृती जे आहे, मी देह आहे, त्याच्या ठिकाणी जो ब्रह्म झाला त्याच्या ठिकाणी ह्या सगळ्या पाप पुण्याच्या गोष्टी, मानापमानाच्या गोष्टी, तो कोणचं प्रमाण नाही का? लाज भय शंका दुराविला मान, न कळे साधन या पडते. म्हणजे हे कोणाला जो ब्रह्मस्थितीपर्यंत पोचलेला आहे त्याला लाज नाही, भय नाही, शंका नाही आणि मान नाही. चार गोष्टी त्याच्या आपोआपच वजा होतात. आता आपण नाही बा आपल्याला मान नाही असं आपण ठरवायचं का याच्याच ठिकाणी मान आहे. आता काय आपल्याला लाजच नाही, आपण निर्लज्ज आहोत, पण तो निर्लज्ज नाही आहे तर त्याच्या ठिकाणीच लाज आहे. डोक्यात की ज्याच्या ठिकाणी जे आहे ते तुझं सांगतो बाबा. आता काही नाही का बाबा आपण ज्ञानी नाहीत असं, म्हणजे तो ज्ञानी नाहीच, पण त्याला ज्ञानाचा अहंकार आहे असं जो म्हणतो का नाही, आपण ज्ञानी नाही, मी अज्ञान आहे, म्हणजे अज्ञान आहे हे जो म्हणतो तो त्याला ज्ञानाचाच अहंकार आहे. म्हणजे असे एकंदरीत. पण हे कशामुळं? तर मी देव आहे असं जेव्हा मी ब्रह्म आहे ही बुद्धी दृढ होईल त्यावेळेला मग हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तो कधीच म्हणणार नाही. अशा प्रकारच्या दृढ झालेल्या उत्थानरहित बुद्धीमुळे कृतकृत्यता प्राप्त होते आणि ती प्राप्त झाल्यावर आपले प्रारब्ध कर्म संपल्यानंतर साधक केव्हाही मरण पावतो. आता म्हणजे जेव्हा आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होईल असं मी त्या ठिकाणी बुद्धीचं उत्थान होणार नाही आहे. उत्थान होणं म्हणजे मागे पुन्हा मागे येणं. म्हणजे त्या बुद्धीने एकदा मी ब्रह्म झालो किंवा मी ब्रह्म आहे हे त्या बुद्धीने घेतलं, बुद्धीचा दृढ निश्चय झाला की मी ब्रह्मच आहे. मग तिचं उत्थान होणं म्हणजे मी देह आहे, म्हणजे तिचं पुन्हा उत्थान होत नाही. आणि पुन्हा उत्थान झालं नाही आणि मी ब्रह्म आहे म्हणजे ह्या स्थितीपर्यंत तो दृढ बुद्धी झाली की मग त्याचं प्रारब्ध उभं राहतं. म्हणजे मी आता प्रार्थना सांगितलं बघा आपल्या आईविषयी की बुवा जखम झाली, आता एवढ्या वेदना, म्हणजे माळकरीला एवढी वेदना कशाला पाहिजे? तर त्याचं हे कारण आहे की एकदा आपली ब्रह्मबुद्धी स्थिर झाली, मी ब्रह्मच आहे हे आपल्या ठिकाणी दृढ झालं की मग त्याचं जे प्रारब्ध आहे ते प्रारब्ध उभं राहतं. आणि प्रारब्ध उभं राहून मग त्याचा भोग येतो आपला. प्रारब्ध उभं राहणं म्हणजे काय? तर त्याचा भोग आपण तो भोगायला येतो आणि तो भोग भोगून संपला की मग मरण. म्हणजे मरण तसं येत नाही, म्हणजे आता आपलं देह भोग भोगण्यासाठीच आहे ना. मागचं जे आपलं काय संचितात जमा आहे ना ते भोगण्यासाठी. मी मागे काय सांगितलं की मागच्या मनुष्य देहात तुम्ही केलेले जे कर्म आहेत ते कर्म तो मनुष्य देह संपला की संचितात जमा होतात आणि 184 योनी भोगेपर्यंत ते तिथेच दबा धरून राहतात, ते पुढे येत नाही. असं आपलं वाटतंय
की इथे पशवदी पक्षदी किड्या मुंग्यादी ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये तो भोग त्या योनीमध्ये नाही, कारण त्यांना ते जाणच नाही आहे. त्यांना म्हणजे इतर योनीमध्ये सुखदुःखाची जाण नाही आहे. त्या ठिकाणी एक नैसर्गिक आवेश आहे, त्या योनीच्या ठिकाणी नैसर्गिक आवेश आहे असं. आणि नैसर्गिक आवेशाप्रमाणे ते कार्यरत जे जरी मैथून करतात तर त्या मैथुनाचं सुख त्यांना नाही, तो एक आवेश आहे असं. जसं मी परवा पण सांगितलं की आता गाय आहे, तिला तहान लागली का ती आपोआप पाण्याच्या शोधाकडं जाते. तो एक नैसर्गिक आवेश आहे, तिला ही जाण नाही आहे. आता आपलं कधी भूक लागली तर आपण लगेच आपल्या आईला सांगतो, आई मला काय आहे का बघ, भूक लागली मला. म्हणजे हा आवेश नाही आहे, ही भूक लागली याची त्याला जाण झाली, त्याला ते ज्ञान आहे. भूक लागणे, तहान लागणे याचं ज्ञान आहे आपल्याला. तसं पशुवधी पशु पक्ष्यांना त्यांना ते ज्ञान नाही आहे. त्यांची ती नैसर्गिक आवेश आहे आणि त्या आवेशाप्रमाणे ते कार्यरत असतात असे. मग त्यांना सुख दुःख नाही. मग आपण मागच्या मनुष्यजन्मामध्ये जे केलेले कर्म आहेत ते संचितात डबा धरून राहतात आणि आता ते भोगण्यासाठी पुन्हा आपला जेव्हा मनुष्य देह येतो त्यावेळेला मग ते म्हणजे प्रारब्धपणे भोगायला सुरुवात होते. आता त्याच्यामध्ये पण आपण ब्रह्मस्थितीपर्यंत पोचलो तर मग ते प्रारब्ध भोगून संपल्याशिवाय मरण येत नाही असं. मग ते आता मागच्या जन्मातलं जे प्रारब्ध आहे ते पुण्यरूप असेल किंवा पापरूप असेल. पापरूप जर असेल तर मग आता आपण या ठिकाणी तो जो भोग आहे तो सगळा भोग आपल्याला देहाचा जो भोग आहे तो भोगावा लागेल आणि तो भोग आनंदाने आपण भोगला पाहिजे. त्याच्याकरता आता जो ब्रह्मच आहे, जो ब्रह्मच झाला आहे तर त्याला त्या भोगाचं दुःख होणार नाही, त्याला दुःख होतच नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वसाधारणपणे त्याला त्या जखमेच्या वेदना नसतात. जो ब्रह्मरूपच आहे त्याला वेदना होत नाही असं. फक्त समाजाला दिसतात की अशी वेदना म्हणजे अशा जखमा झाल्या, म्हणजे कोणाला कुठला आजार असा आजार झाला म्हणजे किती दुःख आहे, काय नरक येत नाहीत, त्या नरक येतना नाहीत काय नाही, बहुतेक समाजाला दिसतात त्या असं. ज्याची ब्रह्मबुद्धी झाली त्याला कुठल्याही प्रकारच्या वेदना नसतात. पण हा देहाचा भोग आहे तो भोगल्याशिवाय देह सोडता येत नाही आणि एकदा ते प्रारब्ध भोगून संपलं की मग त्याला मरण येतं. म्हणजे इतकं सुंदरतेने सांगितलं बघा. कर्म संपल्यानंतर साधक केव्हाही मरण पावतो असं. ते कर्म एकदा संपलं म्हणजे देहाचा भोग, मागच्या जन्मात केलेल्या कर्माचा भोग तो इथे ह्या देहामध्ये संपला की मग त्याला केव्हाही मरण येवो, दिवसा येवो, रात्री येवो, तो दक्षिणायनात येवो, उत्तरायणात येवो किंवा आणखी अमावस्याला येवो नाही तर पौर्णिमेला येवो असं काय नाही. म्हणजे तर ते एकादशीला बघ उत्तम मरण, सोमवारी उत्तम मरण, उत्तरायणात उत्तम मरण, ते योग्यासाठी आहे. जे योग्य आहेत त्यांच्यासाठी. आणि जरी योगी हा उत्तरायणात मेला, शुक्ल पक्षात मेला, दिवसा जरी मेला तरी पण तो त्याच तिला पोचेलच असं नाही आहे. कारण हे ज्ञान त्या योग्याला पण नाही. योगी फक्त तिसऱ्या स्टेपपर्यंतच असतो, त्याच्या पलीकडे त्याला जाता येत नाही असं. म्हणजे तो सुद्धा योग्य मार्गानेच म्हणजे जन्ममृत्यूच्या अटी चुकवेल असं कदापि शक्य नाही. त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो असं. परंतु तो जन्म मृत्यूरूपी संसारापासून निसंशयपणे मुक्त झालेला असतो असं. त्याला हे सांगायचं की मग असं आपण देहाच्या संगतीने एवढे भोग बघून मग जो मृत्यू येतो तो मृत्यू पुन्हा जन्माला कारण होत नाही असं. या संदर्भात संशयरूप तर्क कोणीही करू नये. म्हणजे इथे कुठल्याच प्रकारची शंका घ्यायची गरज नाही. या देहाचा भोग भोगल्यानंतर जेव्हा मृत्यू येईल तर तो जो मृत्यू येतो तो मृत्यू पुन्हा जन्म घेत नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की जे मृत्यूच अमर आहे, म्हणजे मृत्यू मरत नाही असं आहे. म्हणून तो कोण काय मरणाशी आहे मरण, म्हणजे मरणाला मरण आपल्याला आणायचे आहे. किंवा अद्याप तो कोण दुसरं वाक्य की मरण मारूनी मरा गड्यांनो, मरण मारूनी मरा, म्हणजे मरणाला आधी मारा आणि मग मरा असं. मग मरणाला आपण जर मारला, मरणालाच आपण भाजलं म्हणजे मरणाचं बी काय आहे जन्म, मरणाचं बीज काय आहे जन्म. पण आता मरण येण्यापूर्वीच आपण ते बी भाजलं तर त्याला ते पुन्हा उगवेल का. आता आपण मेल्यानंतर पुन्हा आपला जन्म घ्यायचा आहे, कारण ते बीज म्हणजे बी मरणामध्ये जन्मामध्ये नाही. आता धरा ना, आता जे झाड उगवलं ते झाड आहे तर ते जे आहे ना ते कशामुळं जन्माला आलं झाड, बीच्यामुळं आलं ना. आणि बी म्हणजे काय तर त्याचा अंत, त्या झाडाचा अंत म्हणजे त्याचं बी, म्हणजे ती अंतिम व्यवस्था आहे ना त्याची झाडाची, ती अंतिम स्थिती आहे त्याला बी येणं असं.
म्हणजे त्या बीमध्ये त्याचा जन्म आहे. तसं आपण आता मेलो की मरणामध्येच आपला जन्म आहे. पण आपण जिवंत असतानाच मरणाला मारला तर मग आपण मेल्यानंतर पुन्हा जन्म येणार नाही. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची शंका घ्यायची गरज नाही. आपण सुटलोच, पुन्हा जन्म नाहीच असं. परंतु तो जन्म मृत्यूरूपी संसारापासून निसंशयपणे मुक्त झालेला असतो असं. अरे रविदत्ता, सावध आहेस ना? मी केलेले निरूपण मनाने पक्के समजून घेतलेस ना? स्मृतिरूप साधनाच्या अभ्यासाने ब्रह्मतत्व दृढ होते असं त्याने सांगितलं. की बघ, तुला कळलं ना मी काय सांगतो ते? ह्या सगळ्या गोष्टी आपण योग्य अभ्यास केला तर आपल्याला प्राप्त होतील असं. असे पहा, तुझ्या ठिकाणी देहबुद्धी अमर्याद दृढ झाली आहे. त्याचप्रमाणे अभ्यासाने ब्रह्मात्मबुद्धी दृढ होईल. प्रथम अभ्यासाने अथवा विचाराने लय साक्षी ज्ञान झाले, त्यानंतर वृत्तीचा खळ झाल्यानंतर बुद्धीचा निश्चय दृढ होतो असं. म्हणजे आपल्या ठिकाणी लय साक्षी म्हणजे विदेश स्थिती म्हणजे देहाचा विसर पडेपर्यंत आपल्याला जायचे. त्याला लय साक्षी म्हणजे मला विसर पडला याचं ज्ञान आपल्याला होत आहे, आपल्याला आनंद होतो. पण म्हणजे मला देहाचा विसर पडला होता म्हणजे याचं साक्षी कोणीतरी. म्हणजे तुम्ही जेव्हा आपण मला क्षणभर विसर पडला म्हणजे क्षणभर विसर पडला हे तुम्ही ज्या अर्थी आता सांगता याचा अर्थ त्याचं साक्षी कोणीतरी आहे. जसं आता आपण झोपलो होतो, आता तुम्ही इथे झोपलात, तिथे 4 पाहुणे आले, त्यांना चहा मी दिला, सुंदर गप्पा वगैरे केल्या, पाहुणे निघून गेले आणि तुम्ही उठल्यानंतर म्हणतो का म्हणजे पाहुणे आले ते मग मला काहीच माहीत नाही. मग तो बोलतो मी गाढ झोपलो होतो असं. म्हणजे मी गाढ झोपलो होतो हे तुम्ही ज्या अर्थी सांगू शकता त्या अर्थी त्या गाढ झोपेचा साक्षी कोणीतरी आहे असं. म्हणजे जो साक्षी आहे त्याला ती जाण आहे की मी कसा झोपलो होतो, गाढ झोपलो होतो असं. तसं म्हणजे जेव्हा आपण अभ्यासाने त्या स्थितीपर्यंत पोचतो तर ते सांगतात बघा की त्याला लय साक्षी ज्ञान झालं. त्याला काय लय म्हणजे काय तर इंद्रियांचा लय. म्हणजे आता म्हणजे मी इंद्रियांना विसरलो असं, हे लय साक्षी. पण मला विसरलो याचं साक्षी कोणीतरी आहे. आणि मग मी मलाच विसरलो याचा जो साक्षी आहे, मग तो जो साक्षी आहे पहा, त्यानंतर वृत्तीचा खल असं आहे. मग आता ही एक वृत्ती आहे. साक्षीत्व म्हणजे काय तर ती एक वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीचा खल म्हणजे ती वृत्ती पण आपल्याला नष्ट करायची, पण ती वृत्ती उठतच राहील. म्हणजे आता पण आपण ब्रह्मस्थितीपर्यंत पोहोचला साधक तरी ती वृत्ती उठतच राहते. पण जरी ती वृत्ती उठली तरी तिचा आपल्यावर परिणाम होणार नाही. म्हणजे आपण जरी पुन्हा माघारी आलो तरी घाबरायचं कारण नाही, उदास व्हायचं कारण नाही की बाबा मी पुन्हा मागे कसं आलो असं. जरी आपण मागे आलो तरी ती जी वृत्ती आहे तर ती वृत्ती निष्फळ आहे, म्हणजे ती वृत्ती कार्यरत नाही असं. म्हणजे त्यानंतर वृत्तीचा खल झाल्यानंतर बुद्धीचा निश्चय दृढ होतो असं. म्हणजे म्हणजे ती लय साक्षीचं ज्ञान झालं की लय साक्षीचं ज्ञान झाल्यानंतर वृत्ती उठते आणि ती वृत्तीचं लय म्हणजे वृत्ती संपली की मग त्या ठिकाणी म्हणजे आपली जी म्हणजे ब्रह्मात्मा जी बुद्धी आहे ती दृढ होते. पण वृत्तीचा खल एवढा केला की तिला अर्धा निमिष इतकाही अवसर दिला नाही असं. म्हणजे जी वृत्ती उठते तिला म्हणजे वेळच द्यायची नाही. जसं आता जागृती आणि स्वप्न, म्हणजे आता आपण जागृत अवस्थेत आहोत. आता आपण समजा झोपेत म्हणजे पडलो बुवा आपण अंथरुणावर, पण म्हणजे जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था म्हणजे त्याच्यापुढे सुसुप्ती, म्हणजे जागृती आणि सुसुप्ती आणि मधली जी अवस्था आहे ती स्वप्न अवस्था. आता आपण स्वप्न अवस्थेत आहोत पण आपल्याला जागृतीचंही भान नाही आणि आपण जागृतीमध्ये आता आपण बसले समजा किंवा आपण अंथरुणात पडलो पण आपण जागे आहोत तर स्वप्न पडेल का? नाही. किंवा आपण सुसुप्तीमध्ये गेलो तर आपलं स्वप्न गाढ झोपे स्वप्न पडेल का? नाही. मग ही म्हणजे अर्धमेली आपण त्याला झोप म्हणतो, तर त्या अर्धमेल्या झोपेमध्ये स्वप्न पडतो माणसाला असं. तर अर्धमेल्या झोपेमध्ये जे स्वप्न पडतं आहे म्हणजे ती वृत्ती आहे. वृत्ती म्हणजे स्वप्न असं. जसं आता आपण ते वृत्ती उठली कशामुळे उठली तर जागृतीमुळे उठली. म्हणजे आपण जागृतीमध्ये ज्याचं ध्यान केलं, जे जागृतीत ज्याचं ध्यान केलं तर ते ध्यान स्वप्नामध्ये आपण म्हणजे प्रत्यक्ष आपण पाहतो
असं आहे. मग आपण जर सुसुप्तीकडे गेलो तर आपल्याला ते म्हणजे आपल्याला स्वप्न पडेल का? म्हणजे थोडक्यात म्हणजे ही जी वृत्ती आहे जागृतीतली वृत्ती ती सुसुप्तीमध्ये नाही आहे. मी तिथे तिचा काय त्या वृत्तीचा काय आहे तिथे लय आहे. म्हणजे थोडक्यात की आता आपण जागृतीतून निघालो की स्वप्नामध्ये थांबलाच नाही तो लगेच डायरेक्ट कुठे गेला सुसुप्तीत गेला. म्हणजे जी वृत्ती आहे ती वृत्ती उठली पण वृत्ती उठल्यानंतर तिला अधिक वाव दिला नाही. त्या वृत्तीला वाव द्यायचा नाही. जरी वृत्ती उठली तर तिला जर खेचायची इकडे समजा पुन्हा. आता आपण समजा अभ्यासाला बसलो तर अभ्यासामध्ये बघा आता आपण बसलोय आता आपण जागृतीत आहोत तर आता आपल्याला प्रपंचाचं भान आहे का बघा. आता आपण प्रपंच विसरलोय म्हणजे आपले कान श्रवण करून राहिलेले आहेत वक्तव्य करून राहिलं आहे आणि आता आपण इथे बसलोय तर आपण प्रपंच विसरलोय. पण आता डोळे मिटलंय आपण तर लगेच ती वृत्ती उठेल कुठली जागृतीतली. असं म्हणजे आता आपण जागृतीत आहोत तर जागृतीमध्ये ती वृत्ती नाही पण डोळे मिटले की ती वृत्ती उठते. आणि ती जी वृत्ती आहे तो जो काळ आहे तोच काळ सावधानतेचा आहे. म्हणजे सावधान सावधान मुखी म्हणा रामदास स्वामी सांगतात. तर इथे आपल्याला सावध राहायचं आहे. म्हणजे जी वृत्ती उठते तो वृत्तीचा खळ आहे तो खळ आपल्याला लगेच दाबायचा आहे. म्हणजे हंसराज स्वामी ते सांगतात की तिला अर्धा निमिष इतकाही अवसर दिला नाही. असं म्हणजे तिला वेळच द्यायची नाही. उठायला वेळच द्यायची. उठली का दाबली म्हणजे काय तर अभ्यासाने तिला आपल्याला दाबायचे. मग ती उठली याचं ज्ञान आपल्याला आहे म्हणजे ज्याला साक्षी ज्ञान म्हणतो आपण. तर वृत्ती उठली याचं ज्ञान आपल्याला आहे पण आपण अभ्यासाने तिला प्रत्येक वेळेला दाबण्याचा प्रयत्न केला तर ती निष्प्रभ होईल. ती काय होईल निष्प्रभ होईल. जसं उदाहरणार्थ की मुंगसाचं आणि सर्पाचं जेव्हा युद्ध होत आहे भांडण होत आहे तर भांडण झाल्यानंतर तसं सर्प काही मुंगसाला ऐकत नाही पण त्याच्याकडे एक वल्ली आहे अमृतवल्ली. मग तो एकदम म्हणजे बधीर झाला. तो सर्पदंशाने बधीर झाला. बधीरता आली की अगदी त्याला पडायची वेळ येते. तो लगेच बिळात जातो आणि ती वल्ली आहे अमृतवल्ली तिला वास घेतो. तिला हुंगल्यानंतर तो पुन्हा ताजा होतो पुन्हा बाहेर येतो पुन्हा सर्पाबरोबर भांडतो. असं अनेक वेळा तो सर्पाबरोबर भांडल्यानंतर मग सर्प एकदम लुलगुल होतो शक्तीन होतो सर्प. पण सर्प शक्तीन झाला तर त्याच्याकडं अमृतवल्ली नाही आहे की पुन्हा तो ताजा तवाना होईल. मग तो शक्तीन झाला की मग त्याच्यावर हल्ला करतो. असं म्हणजे तसं अभ्यासाने आपण जेव्हा वृत्तीचा खल नष्ट करण्याचा प्रयत्न करू तर त्यावेळेला जरी मग वृत्ती जरी शिल्लक आहे आता सर्प शिल्लक आहे पण तो कसा आहे म्हणजे हल्ला करू शकत नाही. आता मुंगसावर हल्ला नाही करू शकत. तसं ही जी वृत्ती आहे म्हणजे वृत्तीचा खल अभ्यासाने केल्यानंतर मग ती वृत्ती आहे ती शिल्लक राहील. अगदी मृत्यूच्या टोकापर्यंत वृत्ती शिल्लक असते पण ती कशी आहे निष्प्रभ आहे शक्तीने. ती आता आपल्यावर ताबा करू शकत नाही. म्हणजे ब्रह्मावरती विजय मिळू शकत नाही. असं मग आता ब्रह्मापर्यंत आपण कसं पोचलो अभ्यासाने पोचलो. असं म्हणजे आता वृत्ती जी आहे तो देहाचा विषय आहे. असं म्हणजे वृत्ती ही देहामुळं उठत असते. म्हणजे थोडक्यात ती मी देह आणि मी ब्रह्म याच्यामध्ये ती कल्पना आहे. वृत्ती एक कल्पना आहे ती स्फूर्ती एक आणि त्या स्फूर्तीचं आपल्याला लय करायचं. तर लय करणं म्हणजे ती नष्ट होणं असं नाही. ती आहेच फक्त निष्प्रभ होईल ती. असं आणि एकताण ब्रह्मात्म वृत्तीला विस्मृती होऊ न देता दृढ केले. म्हणजे काय झालं की मग आता इथे आता देहवृत्ती आता इथे काय देहवृत्ती म्हणजे जे आहे मी देह आहे म्हणजे इथे तिला क्षणभर पण म्हणजे वाव द्यायचा नाही की मी देह आहे. मग ती एकताण म्हणजे तिला अर्ध क्षण पण वेळ न दिल्यामुळं एकताणता निर्माण झाली आणि एकताणता निर्माण झाल्यामुळं आता बुद्धीचा निश्चय झाला की मी ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म आहे ही पण काय आहे वृत्तीचे. त्याने सांगितलंय बा ब्रह्मात्म वृत्तीला विस्मृती होऊ न देता. आता ब्रह्मात्म वृत्तीची विस्मृती म्हणजे मी देह आहे म्हणजे मी ब्रह्म आहे ही पण वृत्तीच आहे. पण ही वृत्ती कशी आहे सात्विक वृत्ती आहे मी ब्रह्म आहे. पण हे अभ्यासाने झालं तर मी असंच बोलत राहिलं मी ब्रह्म आहे तर चालणार नाही. आपलं म्हणजे जन्ममृत्यूची राहटी आपल्याला चुकवता येणार नाही आहे मी ब्रह्म आहे म्हणून. तर त्या अनुभवातून अभ्यासाने आपण जर गेलो तर मग ती वृत्ती बुद्धीच्या ठिकाणी दृढ होईल मी ब्रह्म आहे. आणि मग मी ब्रह्म आहे ही विस्मृती झाली तर आपण पुन्हा कुठे येऊ मी देह आहे. असं
तर असं होता कामा नये. ब्रह्मतत्वाचे चिंतन, ब्रह्मतत्वाचेच कथन आणि ब्रह्मतत्वाविषयीचा परस्पर संवाद इत्यादीचे वर्णन अगोदरच्या श्लोकात आले आहे. आणि मागच्या श्लोकामध्ये तो विषय गेलेला आहे की जे आपल्याला करायचं आहे ते हरिबोला देता, हरिबोला खाता आणि उठता बसता हरिबोला. म्हणजे म्हणजे या तत्वापर्यंत आपण जे चिंतन करायचं ते ब्रह्माचं, जे आपण चालतो ते ब्रह्माचं. म्हणजे जे आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या देहाच्या संगतीने जेवढे आपण कर्म करतो ते ब्रह्मासाठीच मी करतो आणि मी ब्रह्मच आहे. वास्तविक मी कोण आहे? मी देहच आहे. आता आपण जे कर्म करतो हे ब्रह्माच्या संगतीने करतो का? मग ब्रह्माला कर्म आहेत का? ब्रह्माला हात नाही, ब्रह्माला पाय नाही, ब्रह्माला शरीर नाही, ब्रह्माला डोळे नाही, ब्रह्माला काहीच नाही आहे. मग आपण जे करतो ते कोणासाठी करतो? ज्याचे हातपाय आहेत, म्हणजे जो आकाराला आहे ते आकाराच्या संगतीने, आणि आपण जे कर्म करतो ते पण आकारातच आहे. आता जे आपण जर भेंडी तोडायचे, मग तिथं भेंडी निराकार असते तर आकाराने ते का तोडता आले असते का आपल्याला? नाही. मग तसं पण आता आपण आता आपलं मन निराकार आहे. मनाने ठरवलं बा भेंडी तोडायची आहे, मग भेंडी कशी आहे? आकारात आहे. मग ती मनाने ठरवलं तोडायची, तर तुटली का ती भेंडी? नाही तुटली. मग तिथे समान सत्ता लागते. म्हणजे आकाराशी समान ठेवायला आकाराचं असेल तर तुम्ही त्याच्यावर तिथे म्हणजे तुम्ही संघर्ष करू शकता. पण जे निराकार ब्रह्म निराकार आहे तर त्या आकाराने आपल्याला प्राप्त करता येणार नाही आहे. मग अभ्यासाने आपल्याला निराकार संज्ञेपर्यंत पोचण्यासाठी म्हणजे हा देहसुद्धा निराकार आपला करायचा आहे. मग देह निराकार होईल का? नाही. मग तुका म्हणे जाण शब्द का वापरला आहे? म्हणजे तुका म्हणे जाण व्हावे लहान उनीला. मग हा देह आपला लहान करता येईल का? नाही. मग थोडक्यात की आपली जी बुद्धी आहे ती म्हणजे मी देह आहे, म्हणजे हा जो आपला मोठेपणा आहे तो मोठेपणा आपल्याला घालवायचा आहे. आणि लहान व्हायचं आहे म्हणजे काय? तर आपण ब्रह्मतेपर्यंत जेव्हा ब्रह्मतत्वापर्यंत जेव्हा पोहोचू तेव्हा त्यावेळेला आपल्या म्हणजे देहाची अहंकृती आहे ती नष्ट होईल. जो मोठेपणा आहे, जी लाज आहे, भय आहे, शंका आहे, त्या सगळं नष्ट होतील. म्हणजे तो काय झाला? लहान झाला, नम्र झाला, भूता असं आहे. म्हणजे तो मग आता ते थोडक्यात की जी नम्रता आहे भूतांच्या ठिकाणी. आता मी म्हणतो की म्हणजे त्या स्थितीपर्यंत जो पोहोचला त्याला म्हणजे की बुवा आपण दया करतो ना, तिथं दयेचा पाझर पण नाही आहे. किंवा अरे मुंगे मुंगी मरेल म्हणजे हा हे पण त्याला त्याच्या ठिकाणी हा भाव पण नाही आहे की मुंगी मरेल म्हणून. असं आहे. म्हणजे स्वतःच ब्रह्मरूप झाल्यामुळं मग मुंगीमध्ये आत्मा आहे किंवा किडीमध्ये आत्मा आहे किंवा कोंबडीमध्ये आत्मा आहे, म्हणजे कोंबडीत आत्मा आहे म्हणून मारायची नाही कोंबडी. म्हणजे हा भाव त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत. त्याला ब्रह्मात्म भाव म्हणतात. ब्रह्मात्म भाव त्याला म्हणतात की तो सर्वांच्या ठिकाणी समता पाहतो. त्या ठिकाणी म्हणजे द्वैत भाव त्याच्या ठिकाणी नाही आहेत. म्हणजे हे पण द्वैतच आहे की दुसऱ्यावर दया करणे. दुसऱ्यावर तुम्ही काय दयाळू माणूस आहे हो, काय त्याच्यावर दया केली म्हणजे त्याच्या ठिकाणी काय म्हणजे भेद आहे ना. म्हणजे तुम्ही त्याला वेगळेपणाने पाहता ना, वेगळेपणाने पाहता म्हणून तुम्ही त्याच्यावर दया करू शकले. असं समजा तुम्ही काय उपकार केले त्या माणसाने, म्हणजे एखादा पडला रस्त्यात त्याला उचलून तुम्ही दवाखान्यात नेला, त्याचा तो आजार नष्ट केला, त्याचा बिल पण तुम्हीच भरला. म्हणजे हे काय झाले? एक प्रकारचे उपकार झाले. पण हे उपकार करत असताना तुम्ही तद्रूप आहात का? तद्रूप तुम्ही नाहीत. म्हणजे तुम्ही वेगळे आहात म्हणून हे सगळं करू शकले. म्हणजे हा ब्रह्मात्म भाव नाही आहे. म्हणजे ब्रह्मात्म भाव त्याला म्हणतात की तो सर्वांमध्ये समतेनेच पाहतो. असं म्हणजे आत्मा आहे म्हणून त्याच्यावर कृपा नको, आत्मा आहे म्हणून दया नको, आत्मा आहे म्हणून उपकार नको. असं म्हणजे हा ब्रह्मात्म भाव आहे. आणि तो ब्रह्मात्म भाव निर्माण झाल्यानंतर तो कोणाकडे जरी पाहत राहिला तरी तो त्याच्या ठिकाणी म्हणजे क्रूरता किंवा दयाळूपणा हा येतच नाही. असं मग त्याच्या डोळ्यात म्हणजे दुसरं दुःख पाहून सुद्धा पाणी येणार नाही. असं मग तुम्ही म्हणाल मग जे मोठे मोठे संत महात्मे होऊन गेले मग त्यांच्या ठिकाणी मग त्यांच्या डोळ्यातून कशा अश्रू वाहत होते, तर ते अश्रू वाहण्याची जी प्रक्रिया आहे ती वेगळी आहे. ती समाजाला फक्त वाटेल का बाबा इतकं मोठं म्हणजे बाबाने मी सांगायचं ना एकदा म्हणजे यात्रेला मंडळी गेली होती तर पैठणला गेले बंडोबांकडे. चला बाबा आपण इथपर्यंत बंडोबांना भेटू. तर प्रवरवा सांगायचे. तर मग मंडळी उतरली फटाफट. मग बंडोबा उठले आणि प्रवरवांना मिठी मारली आणि एकदम लहान मुलं रडतो असे रडायला लागले, वक्साबुक्शी रडायला लागले. तर जी दहीगावची मंडळी होती नामदेव वागे तो वेखंडे वगैरे, तर ते बाबांना बोलायला लागले. नंतर निघाल्यावर खाऊ बाबा
इतका मोठा महात्मा पण एवढा रडला कसा? असं म्हणजे महात्म्याचं ते रडणं आहे की हसणं आहे की अन्य काही प्रक्रिया आहे, ही सामान्य जनाला कळणार नाही. ते रडणं म्हणजे दुःखाचं होतं की प्रेमाचं होतं थोडक्यात. म्हणजे त्यांची जी क्रिया आहे, म्हणजे त्या थोडक्यात म्हणजे साधूचं जे कर्म आहे, ते कर्म काय आहे? क्रियात्मक आहे. म्हणजे आपण आपण क्रिया केली तरी ते कुठे मोडतंय? कर्मात मोडतंय. आणि साधू संतांनी कर्म केले तरी ते क्रियेत मोडतंय. आणि क्रिया म्हणजे क्रिया कशाला म्हणतात? की जी अखंड म्हणजे स्वयंचलित जी आहे तिला क्रिया म्हणतात. असं आता जर ना, आता आपल्याकडं घड्याळ आहे, मग रोज सकाळी 8 वाजता त्याला ती चावी फिरवलीच पाहिजे. ती चावी नाही फिरवली तर ते चालेल का? म्हणजे आठच्या नंतर ते बंद पडेल. 8च्या त्याला जर चावी दिली नाही तर. मग आता काही घड्याला स्वयंचलित आहेत, समजा त्याला शेल टाकला आपण, पण 6 महिने टेन्शन नाही किंवा वर्षभर त्याला टेन्शन नाही. जेव्हा बंद पडेल तेव्हा पुन्हा अरे शेल संपला असेल, मी तोपर्यंत त्याने कधी विचार केला का घड्याळ बंद पडेल म्हणून? मी जेव्हा बंद पडला तेव्हा तो अनुमान करतो की शेल संपला, मग पुन्हा शेल टाकला, पुन्हा घड्याळ चालू. म्हणजे ही क्रिया आहे. आता म्हणजे मग थोडक्यात की संत महात्मे जे आहे ते कर्म करतात, पण हे समाजाच्या दृष्टीने ते कर्म आहे, पण त्यांची ती काय आहे? क्रिया आहे. म्हणजे स्वयंचलित ते कार्य आहे. तर स्वयंचलित म्हणजे त्या इंद्रियानं त्याचं ज्ञान, म्हणजे संत महात्मे जे करतात ते इंद्रियानं त्याचं ज्ञान नाही. आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे ती तीच करायची आहे की कर्म चालू आहेत, इंद्रियांच्याच मार्फत कर्म करायचे आहेत, पण इंद्रियानं त्यांचं ज्ञान नाही की मी केलं, हे मी केलं म्हणजे यात हे खोडणं म्हणजेच ब्रह्मात्म भाव निर्माण होणं. असं म्हणजे आपल्या इंद्रियांमार्फत हे करायचं आहे. जोपर्यंत आपण श्वास घेतो तोपर्यंत आपले कर्म संपलेले नाहीत. मग आता श्वास कुठपर्यंत आपला? अगदी मृत्यूच्या शेवटच्या टोकापर्यंत आपला श्वास आहे. म्हणजे श्वास शेवटचा संपला की लगेच कुठलं काय आला तिथे? मृत्यू आला. पुढे काय राहिलं का शिल्लक? काही शिल्लकच राहिलं नाही. मग कर्म कुठपर्यंत आहेत? म्हणजे आपल्या देहात जो आपण श्वास घेतो त्या शेवटच्या श्वासापर्यंत कर्म आहे. मग कर्म कुणाला चुकलंय? आता आपण समजा, पण म्हणजे भ्रमामुळं आपण घरदार सोडलं आणि मठावर गेलो, मोकळा झालो, मी त्याला कुठला आनंद आहे का? मुक्त झालो मी. ते मुक्त झाला का? मुक्त तो तेव्हा होईल की तो श्वास घेणार नाही. आणि जोपर्यंत श्वास घेतो तोपर्यंत कर्म चुकले नाही. आणि मग मग आपण बाकी जो आनंद म्हणतो तो भ्रमाचा, तो भ्रममूलक आनंद आहे की मी मुक्त झालो, मी मोकळा झालो, आता काहीच नाही बाबा, सगळं पोरांच्या ताब्यात दिलं, मी सुटलो. आता हात तो सुटेलच कसं काय? असं म्हणजे माणूस सुटत नाही. तो तेव्हा सुटेल शेवटचा श्वास घेईल असं. आणि मग आज सुटायचं असेल तर मग मी जिताची मेलो, जिताची मेलो असे. मी जिवंतपणी तुम्हाला मरायचं असेल तर हे केलं पाहिजे, ब्रह्मात्मक बुद्धी दृढ केली पाहिजे. आणि ब्रह्मात्मक बुद्धी दृढ केल्यानंतर आपण जे कर्म करू ते क्रियेमध्ये गणलं जाईल. कर्मच जेव्हा क्रिया होईल तेव्हा आपण सुटलो असं. ते एक परत्वाने केलेले अनुसंधान होय. कोणत्याही अवस्थेत हे स्मरण अखंडपणे चालू ठेवले तर त्याच अभ्यासाने ध्यात्म भान तुटून जाईल असं. म्हणजे एकतांता म्हणजे काय? तर वृत्तीला वावत द्यायचा नाही. म्हणजे वृत्तीला वावणं दिल्यामुळं मग आता आपला जो अभ्यास आहे तर तो कसा आहे? अखंड. म्हणजे अखंड म्हणजे सतत रात्रंदिवस ते. जसं आता आपलं ऑटोमॅटिक घड्याळ आहे, हे कसं रात्रंदिवस चालू आहे, तसं आता आपलं हृदय कधी बंद पडलेलं पाहिलं का आपण? अरे माझं हृदय बंद पडलं होतं असं कधी पाहिलं का? एक वेळ आपण श्वासामध्ये आपण म्हणजे गडबड करू शकतो. समजा उदाहरणार्थ का शास्त्राने सांगितलंय की एका मिनिटाला 15 वेळा मी श्वास घेतो, पण आपण 8 वेळा पण घेऊ शकतो, 7 वेळा पण घेऊ शकतो. म्हणजे आपण शास्त्राचा नियम मोडू शकतो श्वासाच्या बाबतीत. किंवा आपण धावायला लागलो सतत समजा, किंवा आता आपण अजून जर वेगळ्या शास्त्राचा सिद्धांत आपण जर पाहिला तर आपल्याला धावताना तो किती वाहतो? 40 अंगुले वाहतो ना. आता आपण बसलो, आता किती वाहतो तो? 15 अंगुले वाहतो. आता अजून मैथून जेवलं तो 65 अंगुले वाहतो. म्हणजे आपण त्याच्यामध्ये आपण ढवळाढवळ करू शकतो श्वासामध्ये. पण हृदयाच्या ठोक्यात कधी ढवळाढवळ करता येईल का? आपल्याला करता येईल का? हृदयाच्या ठोक्यामध्ये ढवळाढवळ करता येईल का? नाही. म्हणजे थोडक्यात की श्वास आपल्या हातात आहे. म्हणजे आपण श्वासावर विजय मिळवू शकतो. त्याला कमी करायचा किंवा वाढवायचा हे आपण करू शकतो. पण हृदयाच्या ठोक्यामध्ये आपला ढवळ करता येणार नाही. का करता येणार नाही?
तर ते स्वयंचलित आहे. हृदय आपण चालवतो का? हृदय आपण नाही चालले, ते स्वयंचलित आहे. म्हणून त्याच्या ठोक्यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही. तसं म्हणजे आपण म्हणजे अशा प्रकारचा आपला अभ्यास करायचा आहे की तो अखंड स्थितीने चालेल असं. म्हणजे एवढं आपल्याला नियमन करायचं आहे, एवढं नियमन करायचं आहे. आणि एवढं नियमन करण्यासाठी आपण नेहमी सांगतो की मी श्वासावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे. श्वासावर नियंत्रण ठेवून आपल्याला अभ्यासाने आपली जे मी देह आहे ही भावना नष्ट करून मी ब्रह्म आहे या स्थितीपर्यंत पोचायचं आहे असं. अगोदर बुद्धीचा निश्चय झाला तो असा, अज्ञानाने ब्रह्मात्म्याला न जाणता मी हा देहच आहे असा अभिमान सदृढपणे धरला. म्हणजे आधीचा तो निश्चय होता, आपला मागे विषय झाला की अनादी कालापासून जो बुद्धीचा निश्चय आहे तो मी देह आहे. आणि मी देह आहे त्या आनंदात त्या उर्मीमध्ये त्या गुर्मीमध्येच तो आहे. आता सांगा ना, आता ज्याला मी देह आहे, आता बहुसंख्य म्हणजे 99% माणसाला हे ज्ञान नाही आहे की मी देह आहे. मी देह आहे हे ज्ञान त्याला नाहीच. तो अजाणता आहे. तो कसा आहे? अजाणता आहे. आणि म्हणून तो सुख भोगतो ना. अजाणता असल्यामुळे तो सुख भोगतो. आता मी देह नाही म्हटला तर मग त्याला दुःख होईल. मी देह नाही मग त्याला काय होईल? दुःख होईल. हे दुःख कुठपर्यंत आहे? त्याला मी ब्रह्म आहे इथपर्यंत, इथे पोहोचेपर्यंत तो कसा आहे? दुःख आहे. एकदा तिथपर्यंत तो पोचला की मग तो कसा आहे? मग तो ब्रह्मानंदामध्ये आहे. एकदा मी ब्रह्म इथपर्यंत पोचला की मग तो त्याला ब्रह्मानंद होईल. आणि ब्रह्मानंद झाला एकदा की मग त्याला ही जी दुःखित जी वृत्ती आहे तिचा लय झालेला आहे, तिचा खल झालेला आहे असं. मग त्याला आता आपला मागचा विषय की मग त्याला तर मागचे भोग आलेले आहेत. मागच्या त्या मनुष्य जन्मात केलेल्या कर्म अकर्माचा भोग त्याला आता आलेला आहे. पण तो आता कसा आहे? ब्रह्मानंदात मग्न आहे. त्याच्यामुळं मग तो जो भोग आहे तो भोगतो. कसा भोगतो? आनंदात भोगतो असं. फक्त पाहणाऱ्याला वाटतंय बाबा या माणसाला कसा हा भोग नको होता याला असं. मग आणि त्याला स्वतःला त्याचं काय आहे का? तो त्या आनंदाच्या गुर्मीमध्ये आहे आता. आणि हे कशामुळं घडलं? तर अभ्यासामुळे असं. म्हणजे त्याची बुद्धीच दृढ झाली की मी ब्रह्म आहे. मग आता तो जर ब्रह्म आहे मग हा आकार आहेच. मग आता सुख आणि दुःख हा भोग कसला आहे? देहाचा, म्हणजे हे आकाराचा भोग आहे. बरं तो कुठे आता? तो निराकारात आहे. मग निराकाराला भोग आहे का सुख दुःख? तो सुख दुःखाच्या पलीकडे आहे. आता मग भोगाला हा आकाराला, हा देहाला आलाय असं. मी फार सुंदर त्यांनी विषय केलेलं आहे. अनंत कल्पांमध्ये अनंत लहान थोर देह झाले, त्या सर्व देहांना मी म्हणत अभिमानाचे ओझे वाहतच येतपर्यंत आला असं. म्हणजे इतर देहामध्ये पण ती मग सांगितलं की ती स्फूर्ती आहे, मी देह आहे. पण त्याला ती जाण आहे का? तो अजाणता आहे. म्हणजे आता समजा बैल आहे, तो म्हणेल का मी बैल आहे, मी गाय आहे, मी किडी आहे, मी मुंगई आहे. म्हणजे पण तो आहेच. म्हणजे ती म्हणजे स्फूर्ती त्या ठिकाणी मी देह ही स्फूर्ती आहे, पण तो अजाणता आहे, त्याला ते ज्ञान नाही आहे. तसं म्हणजे आता आपण अनंत जन्मामध्ये मी देह आहे ही दृढ बुद्धी घेत 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 आपण म्हणजे उन्नत दशा म्हणजे मनुष्य देहाला आलो. पण ते मागचे जे संस्कार आहेत ते तसेच आहेत. म्हणून ही या ठिकाणी पण ती देहबुद्धी दृढ आहे. आता ती म्हणजे अनंत मालेच्या ठाई, म्हणजे अनंत मालेच्या ठाई अनंत जन्मामध्ये आपण जे म्हणजे आपलं जे घडलेले म्हणजे जे आत्म्यावर झालेले जे जो बोध आहे, मी देह आहे, मग तो आता आपल्याला इथे काय करायचं आहे? घालवायचं आहे. मग तो सुखसुखी जाईल का? सुखसुखी जाणार नाही. त्यासाठी आपल्याला म्हणजे फार अभ्यास करावा लागेल, फार खडतर प्रयत्न करावे लागतील. आणि खडतर प्रयत्नातून आपल्याला ब्रह्मात्म स्थितीपर्यंत आपल्याला जाता येईल. म्हणजे मग आता तेवढं सोपं नाही. आता आपलं वाटतंय ना की आपण जेव्हा यात्रा करतो किंवा आपण जेव्हा दिंडीमध्ये जातो तर त्यावेळेला आपली बुद्धी म्हणजे ध्यात्मबुद्धी वाढते की ब्रह्मात्म बुद्धी वाढते असं आहे. म्हणजे आपण जेवढं यात्रा करू, मोठ्या यात्रा करू, भारत भ्रमण करू, जग भ्रमण करू, तेवढी आपली ध्यात्मबुद्धी वाढत जाईल. म्हणजे ब्रह्मात्म बुद्धीपासून आपण पारंगत होऊ, ध्यात्मबुद्धी वाढेल. मी अमेरिकेची यात्रा केली, तमक्याची यात्रा केली, हरिहराला गेलो, बद्री केदारला गेलो. म्हणजे कोण गेलो? मी गेलो असं आहे. ध्यानच गेला ना तो.
आणि मग त्याची ध्यात्माची बुद्धी आहे ती वाढत गेली. म्हणजे हे जे साधन आहे हे ब्रह्मात्म बुद्धीपर्यंत नेण्याचं साधन नाही. मी ब्रह्म आहे ही ही बुद्धी दृढ करण्यासाठी आपल्याला ठाईच म्हणजे पैसोनी करा एक चित्त असं. म्हणजे आपण जेव्हा ठाईच बसू म्हणजे आपल्याला माऊलीने दिलेला जो बोध आहे त्या बोधावर आरूढ होऊ तेव्हा आपल्याला ब्रह्मात्म बुद्धीपर्यंत जाता येईल. म्हणजे अन्य जी साधनं आहेत ती साधनं आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकत नाही. पहा, एखाद्या जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती अशा 3 अवस्था असतात. या तिन्ही अवस्थांमध्ये देहाचे मी पण बलकटपणे धरलेले असते. असं म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या तिन्ही ठिकाणी त्याचं देहाचं जे बलकटपणे. आता समजा जागृतीमध्ये तर आपल्याला माहीतच आहे म्हणजे आपण मी देह आहेच, पण स्वप्नामध्ये पण तो मी देह आहे म्हणून ते सगळं तो स्वप्नात पण ते सगळं जे पाहतो तो ते देहाच्या संगतीने मी तो स्वतःला विसरतो का तिथे नाही. म्हणजे मीची स्फूर्ती आहे म्हणून तो समजा जर आता आपण या घरात बसलो आणि हे घर पेटलं समजा तरी तो लगे या घरातून पळून जातो. असं आहे या घरातून पण तो काने वाचलो आता म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वप्नावर ती वृत्ती आहे ती त्याच्या ठिकाणी होतीच. आता वास्तविक ती स्वप्नाची सूक्ष्म विद्याची स्थिती आहे. आता तो असं एक घर पेटलं त्याने पाहिलं तर तो स्वतः चालला का नाही. तर त्याच्या ठिकाणी म्हणजे भय होतं, भीती होती म्हणून तो त्या घरातून पळाला. म्हणजे पळाल्यानंतर त्याला वाटलं मी वाचलो. आता वाचलो हे त्याला तेव्हा वाटलं पण आता ते घर पेटलंय का? घर पेटलंच नव्हतं. मला वाचण्याचा प्रश्न आलाच कुठं. पण त्याच्या ठिकाणी थोडक्यात की मी सूक्ष्म देहाची आणि मग सूक्ष्म देह म्हणजे काय म्हणजे मी देह मी सूक्ष्म देह आहे ही स्फूर्ती तिथे होती म्हणून तो पळाला ना असं आहे. आणि जागा झालो पाहिलं तर अरे मी तर जिथे झोपले तिथेच आहे, घरही पेटलं नाही, मी उठून पळालोही नाही पण स्फूर्ती तर होती ना असं. म्हणजे तिन्ही देहामध्ये म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण म्हणजे या तिन्ही देहामध्ये म्हणजे त्याची जी म्हणजे मी देह आहे ही त्याची जी कल्पना बुद्धीचा जो दृढतर भाव आहे तो नष्ट होत नाही सुसुप्तीपर्यंत. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती म्हणजे सुसुप्ती अवस्थेपर्यंत त्याची जी भावना आहे. आता सुसुप्तीमध्ये सुद्धा म्हणजे मी देह आहे असं आहे. मी त्याला जगाला विसरलेलं आहे पण तो स्वतःला विसरला आहे का? तो स्वतःला विसरलेला नाही. मी आता मागे नाही सांगितलं की जेव्हा आपलं वाटतं का मला देहाचा विसर पडला तर देहाचा विसर पडला याचा अर्थ त्याला विसर कुठला पडलेला आहे जगाचा. देहाचा विसर पडला हा त्याचा भ्रम आहे. त्याला जगाचा विसर पडला त्याला बाहेरचा आवाज येत नाही, मी कुठे बसलो आहे हे त्याला ज्ञान नाही आहे. पण म्हणजे तो जाणतो ना म्हणजे मला देहाचा विसर पडला भ्रमाने म्हणतो तो पण त्याला ते हे जाणतो तो की मला बाहेरचा आवाज येत नव्हता, मी कुठे बसलोय म्हणजे मी देहधारी आहे. म्हणजे हे तो जाणत नव्हता आता इथे पण हे जाणत नव्हता याचं साक्षी कोणीतरी आहे. या सगळं जो जाणत नव्हता याचं साक्षी कोणीतरी आहे. म्हणजे त्या देहाचा विसर पडला का? नाही, जगाचा विसर पडला असं आहे. आता इथे आपल्याला हे जगाचाही विसर पडला पाहिजे आणि देहाचा सुद्धा विसर पडला पाहिजे. म्हणजे दोन्हीचा आपल्याला बात करायची आणि दोन्हीचा बात करून जी तिसरी अवस्था आहे असे ती अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होईल मग ती अवस्था कुठली आहे? सहज अवस्था. तिसरी अवस्था म्हणजे काही अद्याप काही वेगळी अवस्था नाही आहे, त्या सहज स्थितीमध्ये आपल्याला वावरायचं आहे. आता म्हणजे मग इतर जे योनी आहेत ना ते त्या स्थितीमध्ये आहेत पण त्यांना ते ज्ञान नाही. एक मनुष्य योनी सोडली ना तर ते बाकीचे योनी आहेत ना तर त्यांना ते ज्ञान नाही आहे, त्या सहस्थितीमध्ये वावरतात. आता आपण त्यांना शिकवले म्हणून त्या घरी येतात. नाही तर गाय समजा तुम्ही जशी जन्माला आली तसं ते वासरू सोडून द्या असं आहे. मी त्याला कुठलंच नाही, ते जिथे थांबलं तिथे ते त्याचं घर आहे. रात्र झाली व त्याला वाटलं आता थांबावी तर तिथेच बसेल रात्रभर, सकाळी उठेल पुन्हा एक तो नैसर्गिक आवेश आहे, कुठेतरी गवत खाईल, कुठेतरी पाणी पिईल, जिथे गवत खाईल जिथे पाणी पिईल त्या किनाऱ्याला ते बसू शकतात तिथं, ते त्याचं घर आहे पुन्हा थोडक्यात. म्हणजे मग त्याची जी स्थिती कशी आहे? सहस्थिती आहे. आपण कुठेही जरी गेलो, अमेरिकेला गेलो तरी त्याला पुन्हा येणंच आहे. तर तिथे राहील तो? तिथे नाही राहू शकत. बरं तिथे राहण्याचा प्रसंग आला तरी सगळे सोपास्कर त्याला पूर्ण करावे लागतील तेव्हा तो तिथे राहू शकतो असे. तसं गाय बैलांचं किंवा किटी मुंगीचं तसं आहे का? आता आमचं हे मुंगे मग
ती गेली ती गेली, जिकडे गेली तिकडे गेली. असं नाही की ती पुन्हा वारुळात आली, ती वारुळातून निघाल्यानंतर ती पुन्हा वारुळातच येईल असं नाही. तिचं घर कुठे असेल, किडीचं घर कुठे असेल, तसं आपलं तसं आहे का? आपलं तसं नाही. असं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण सहस्थितीवर आपण नाहीत. म्हणून नाथांनी भागवत काय सांगितलं की संन्याशाने 3च रात्री एका ठिकाणी राहायचं आहे. जर तुम्ही तिथे घर केलं तर तुमची ती सहस्थिती नाही आहे. समजा आपण इतकं मोठं मठ बांधलं आणि मठावर आपण आपलं आयुष्य कंठून राहिलं आहे, मग ती आपली सहस्थिती आहे का? ती सहस्थिती नाही आहे आपली. असे मी सहस्थिती तिला म्हणतात की आता मागे मग अंबाजीला पण सांगितलं कर्दम ऋषीचं की सकाळी तर त्याचं घर पश्चिमेला आणि संध्याकाळी पूर्वेला आणि ते त्याच झाडाखाली आहे असं पण नाही. म्हणजे त्याचं घर तो कुठे झाडाखाली कुठे करू शकतो ना. झाडाच्या सावलीला राहायचं आहे तर मग ह्याच झाडाच्या सावलीला राहिलं पाहिजे असं काय नाही. जिथे ऊन आपलं वाता वाटलं इथे थांबूया आपण. मग ते कोणत्याही प्रकारचं झाडं असेल ते सावलीला थांबायचं आहे. पुन्हा सावली तिकडे गेली की तो गाठोडा आपलं कपड्यांचा काय गाठोडा असेल तर त्यांच्याकडं म्हणजे बाकीची शिदोरी नव्हती. एकच वेळचं अन्न बनवायचं आणि ते खायचं, बस संपलं. ते संध्याकाळी पुन्हा थोडीशी मातोकरी एकच वेळचं होईल एवढंच मागून आणायचं आणि ते बनवायचं. सूर्य मावळायच्या आत खायचं. संन्यासाचा नियम आहे. संन्यासाने सूर्य मावळल्यानंतर जेवायचं नाही. मग आता त्याचं घर कुठे? आता सूर्य मावळण्याच्या आत पूर्वेला आहे. मी ते 6 वाजताच त्याने स्वयंपाक केला, दिवस मावळल्याच्या आतच तो जेवला, बस झाला, संसार संपला त्याचा. पुन्हा उद्या सकाळी उठला का शेजारच्या गावात जायचं आहे आणि एकाच वेळचं अन्न मागून आणायचं आहे आणि ते पश्चिमेकडे बनवून खायचं आहे, बस संपला संसार. सांगा तुम्ही येईल का त्या व्यक्तीला जन्म येईल का? तर ज्याच्या मागे म्हणजे आता हे आपलं आहे ना, हे जन्ममरणाचं गाठोडं आपल्या पाठीवर बांधलेलं आहे. आता पण आपल्या पाठीवर आहे आणि ते हे सगळं घेऊन हे ओझं त्याच्यामुळं आहे. हे घराचं ओझं, दाराचं ओझं, बायकांचं मुलांचं ओझं, जमिनीचं ओझं, हे उतारं काढ ते उतारं काढ, हे सगळं ओझं कशामुळं आहे? तर जन्ममरणाचं गाठोडं आपल्या पाठीवर आहे. पण ते दिसत नाही आहे. पण ते अनंत काळापर्यंत आपल्याला त्याचा भोग येणार आहे त्या गाठोड्याचा. ते गाठोडं आपलं संपलं का? ज्यांचं संपलं त्यांची ही स्थिती आहे. ज्यांनी आपलं गाठोडं संपवलं त्यांची ही स्थिती आहे. त्याने उतारा काढलाय का? पुन्हा त्यांनी ठरवलं का तर मृत्यूचा दाखला बाप मेल्याबरोबर 15 दिवस नाही झाले तर आले का मृत्यू दाखला काढून जातो तलाट्याकडे, वारस पंचनामा बनवायला. सुटेल का तो माणूस? थोडक्यात सांगायचं म्हणजे तो व्यवहार आहे, तो असू दे, प्रपंच आहे, ते मला म्हणायचं नाही. पण आपल्याला जी सहस्थिती जी प्राप्त करून घ्यायची ती सहस्थिती आपल्याला प्राप्त करता येणार नाही. आणि ज्याला ती सहस्थिती प्राप्त झाली त्यांचं जे आचरण आहे ते अशा स्वरूपाचं आहे. ते एकाच वेळचं आणायचं, एकाच वेळचं बनवायचं आणि तेवढं खायचं आणि उरलेलं पशु पक्ष्यांना द्यायचं. ते पण संध्याकाळच्याला ठेवायचं नाही, संध्याकाळी पुन्हा नवीन आणायचं. असं ही स्थिती गाडगेबाबांची होती. गाडगेबाबांना तर ते गाडगंच होतं ना. म्हणजे एका वेळचंच ते त्याच्यात टाकून घ्यायचे आणि मग कुठेतरी चूल पेटवायची, त्याच्यावर ते शिजवायचं ते तांदूळ आणि त्या तांदळांबरोबर मग आणखी दुसरं भांडं नव्हतं म्हणजे भाजी बनवायला. ते तांदूळच उकडून खात होते आणि पुन्हा संध्याकाळी पुन्हा थोडेसे मागायचे, पुन्हा ते उकडून खायचे त्या गाडग्यामध्येच. थोडक्यात सांगायचं म्हणजे अशी त्याची सहस्थिती आहे. मग आता गाडगेबाबांना पुन्हा मागे यायची काही गरज आहे का? आज या गावाला कीर्तन केलं तर उद्या दुसऱ्या गावाला, असं परवा अजून तिसऱ्या गावाला. ते पाठीमागे फिरून आलेच नाहीत. फिरून यायची गरजच काय? जो महात्मा आहे असं. तर ही सहस्थिती म्हणजे आता हे जे अभिमानाचं ओझं आहे हे आपल्या पाठीमागे आहे आणि अभिमानाच्या ओझ्यामुळं जन्ममृत्यू राहाटे आपल्याला चुकवता येणार नाही. बघा या 3 अवस्थांमध्ये म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्थांमध्ये देहाचं मीपण हे अटळ आहे. म्हणजे ते खोडलं जात नाही असं. म्हणून आपल्याला म्हणजे कारण देहाच्या पण पलीकडं आपल्याला जायचं आहे म्हणजे महाकारण. आणि महाकारण देह जो आहे तो कारण देहाचा साक्षी आहे. असं म्हणजे मी देह आहे हे तीन पर्यंत आहे, जागृती, स्वप्न आणि सुसुप्तीपर्यंत. तर तुया जी आहे ती त्या सुसुप्ती अवस्थेची साक्षी आहे. असं ती साक्षी आहे तिची. आणि मग तुर्य तिची साक्षी आहे. आणि मग उन्मन स्थिती जी आहे म्हणजे ती स्वतःला विसरते. म्हणजे उन्मन अवस्था जी आहे ना ती तुर्याच अवस्था आहे, पण म्हणजे ती स्वतःला पण विसरली आणि
ज्याची ती साक्षी आहे म्हणजे ती सुश्रुतीला पण विसरली. म्हणजे मागचे 3 देह पण ती तुर्या विसरते आणि स्वतः मी तुर्य आहे हे पण ती विसरते. तेव्हा तिला कुठली अवस्था प्राप्त होते? उन्मन अवस्था प्राप्त होते. तसं म्हणजे महाकारण जो देह आहे तर महाकारण हा कारणाचा साक्षी आहे. हा कुठला साक्षी आहे? कारणाचा साक्षी आहे. पण जेव्हा तो स्वतःला पण विसरतो तेव्हा त्याला विधेय स्थिती किंवा अतिकारण देह किंवा कैवल्य देह त्याला म्हणतात. म्हणजे कैवल्य देह त्याला म्हणतात की तो नाहीच. म्हणजे महाकारणाला पण आकार आहे, कारण तो कुणाचा तरी साक्षी आहे. म्हणजे साक्षी कोण आहे? जो म्हणजे आकाराने आकाराला जाणतो. साक्षी तो कशाला म्हणतात की आकाराने आकाराला जाणतो. आता आपण साक्षीदार कोणाला म्हणतो? समजा इथे एका व्यक्तीने एका व्यक्तीचा खून केला, पण ज्याने डोळ्याने पाहिला तो साक्षीदार आहे. मग साक्षीदार निराकार आहे का? किंवा आम्ही नुसतं ऐकलंय बुवा अमक्याने अमक्याचा खून केला हे आम्ही ऐकलं, आम्ही डोळ्याने पाहिलं नाही. मग तुम्ही साक्षी देऊ शकता का? मग तुमचं नाव घेतलं तिथे बुवा साक्षीदार म्हणून, साक्षीदार. मग तुम्हाला विचारलं तुम्ही साक्षी आहात ना? हो. मग खून कसं झाला? तो बोलतो नाही मी ऐकलंय. म्हणजे मी ऐकलं. मग तिथे कोर्टात ती साक्षी तुमची खरी ठरेल का? मग तुम्ही ऐकून सांगता, तुम्ही पाहिलंय का? नाही. मग तुम्ही ऐकून सांगता त्याअर्थी तुम्ही तिथे थोडक्यात की निराकार आहात तुम्ही. मग तुम्ही आकाराने तिथे होता का तुम्ही? नाही. मग तुम्ही ऐकले म्हणजे जे ऐकले ते आकाराला आहे का? जे आपण तुम्ही ऐकले खून झाला म्हणजे तुम्ही डोळ्याने पाहिला का? नाही. मग तुम्ही तो आकार पाहिला का? तिथं काय घडला? ती कृती काय घडली? मग कृती कोण सांगू शकतो? ज्याने पाहिलंय. मग जो आकाराने तिथे आहे तो साक्षी. असं आहे. मग महाकरण सुद्धा कसं आहे? आकाराला आहे. म्हणजे आकाराला आहे म्हणून तो तिन्हीची साक्षी येतो. म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण तिन्ही देहाचा तो साक्षी आहे. मग जे तिन्ही देहानं तो विसरतो आणि स्वतःला विसरतो त्याला कैवल्य देह म्हणजे जो नाहीच त्याला कैवल्य देह म्हणतात. जो निराकारात आहे, ज्याला आकार नाही आहे. असं तरी पण सुसंगतीने कळावे म्हणून तेच निरूपण थोडक्यात पुन्हा सांगतो. मी आता पुन्हा तो सांगतो की या तिन्ही अवस्थामध्ये जो आपण अभिमान, त्या ठिकाणी अभिमान आहे मी देह आहे असं. जागृतीत जोपर्यंत व्यापार होत असतात तोपर्यंत प्रत्यक्ष देहाला प्रत्यक्ष भोग घडत असतात. तेव्हा या सर्व देह संगताला अभिमानाने मी असे म्हटले जाते. आता आपण जागृतीमध्ये आहोत. मग जागृतीमध्ये जेवढे आम्ही कर्म करतो तर त्या कर्माचा कर्तेपणा आपण आपल्याकडे घेतो. मी केलं म्हणजे आपला तो म्हणजे हा जो कर्तेपणा आहे हा कसला आहे? तर देहाचाच हा कर्तेपणा आहे. आणि या देहाच्या कर्तेपणामुळं मग आपण केलेले जे कर्म आहेत ते कधी तोट्यात आले की आपण काय करतो? दुःख भोगतो. फार वाईट झालं. काय झालं? तर एवढे पैसे गुंतवले पण मी नुकसानात गेलो. असं मग नुकसानात गेला कशामुळं गेला? तर देहाभिमानामुळे. देहाचा जो अभिमान आहे, जागृत अवस्थेतला जो अभिमान आहे तो त्याने सोडलेला नाही. असं पहा. अशा प्रकारे मी देह हा अभिमान बळकट झाला आणि या अभिमानाचे विस्मरणच होत नाही आणि या देहाने प्राप्त केलेल्या विषयांना तो माझे म्हणतो. आता आपण नाही समजा एखाद्या पत्नीचा पती गेला किंवा एखाद्याची आई गेली, एखाद्याचा बाप गेला किंवा एखाद्याचा मुलगा गेला. जर आपण नाही हो आयुष्यात तेवढं काय करायचं थोडक्यात. मग त्याच्या ठिकाणी मी देह आहे हा भाव दृढ आहे. त्याला तू देह नाहीस, तू ब्रह्म आहेस. आता आपण काय करतो? एक सोडून काय नाही भैया जाऊ दे, त्याचं आयुष्य तेवढं. आता बाई पोरांकडे बघ तू, ते सोडून दे. म्हणजे नवऱ्याविषयीचं जे त्याला जे झालेलं दुःख आहे, ती जे रडून राहिलेले आकांत करून राहिले नवऱ्यासाठी, तर शेजारची बाई तिला तिचं काय करते? एक समाधान करते. बाई किती रडशील, रडून 2 घास खास तू, पोरांसाठी जागावंच लागेल, पोरं सांभाळ. आता हे किती सांगितलं तर ते दुःख जाईल का तिचं? नाही. तसं तुम्हाला किती सांगितलं अरे तू ब्रह्म आहेस, मग देहांत जाईल का? मी देह आहे नाही जाणार. तर ती त्याच्या ठिकाणी काय झालेले? दृढ झालेली आहे. आणि ती घालण्यासाठीच आपल्याला अभ्यास हाच एक त्याच्यावर पर्याय आहे. अनुसंधान, नामस्मरण करणं आपल्याला माऊलीने दिलेलं जे आहे याच्या व्यतिरिक्त जगात दुसरं काहीच नाही, दुसरं साधनच नाही. तेवढं साधन आपण केलं की आपण जन्ममृत्यूच्या पलीकडं गेलो असं. आता आपली देहात्मक बुद्धी आपल्याला घालवायची आहे. आणि त्याच्यामुळं मग जे आपण विषय भोगतो त्या विषयानं काय म्हणतो? माझे. आणि मग माझे कोण भोगतो? मी. म्हणजे मी देह आहे, हे मी देह आहे. मग त्या देहाच्या
अनुषंगाने जे कर्म करतो ते केलेल्या कर्माला जे फळ येते त्याला आपण माझं म्हणतो. म्हणजे मग आता झालं काय, हे दोघे एकरूप झाले, मी आणि माझे. म्हणजे हे जड तर ही काय कल्पनाच आहे, पण ही कल्पनाच जन्म मृत्यूला कारण आहे. वास्तविक मी नाही आणि माझं सुद्धा नाही आहे. तर मी आहे म्हणून माझं आहे. हे समजा जेव्हा आपल्याला काही नुकसान आपलं होतं आहे, समजा उदाहरण एक घर मोडून पडलं तर किती दुःख झालं आपल्याला. मग तो मागचा आठवतो बा किती खर्च वाया गेला, घर बांधायला किती खर्च झाला, तेवढा खर्च वाया गेला. म्हणजे हे घर कोणी बांधलं, मी घर बांधलं. आणि घर कोणाचं आहे, माझं आहे. दुसऱ्याचं बिल्डिंग पडू दे, दुसऱ्याची आता बाजूची बिल्डिंग पडू दे ना, बघा तो किती हसतो, हा ती बिल्डिंग पडली, म्हणजे हसून बोलतो ती बिल्डिंग पडली, ती कोणाची पडली, म्हणजे ती आपली आहे का. म्हणजे दुःख केव्हा होतं आहे, म्हणजे जेव्हा आपण माझं म्हणतो. मग माझं केव्हा म्हणतो, मी आहे म्हणून माझं आहे. मी नेहमी सांगतो की आपलं काय करायचं आहे, मी घालवायचं आपल्याला. तर मीचा नाश नाही करायचा, मीला ब्रह्मरूप करायचं आहे. मी कसं आहे, मी आकारी आहे आणि ब्रह्म कसं आहे, निराकार आहे. मग मीला जेव्हा आपण निराकार बनवू तेव्हा मी घालवला की माझं घालवायची गरज, ते माझं आपोआपच गेलं. म्हणजे माझं जे आहे ते भ्रममूलक आहे. ज्याला आपण माझं म्हणतो ना ते भ्रममूलक आहे. मग म्हणून आता आपण माझं म्हणतो का नाही, बायको माझी, पोरं माझी, हे घर माझं. मग आता मेल्यानंतर गेलं का बरोबर. ज्या अर्थी ते बरोबर जात नाही आहे त्या अर्थी ते म्हणजे माझं नाही, ते माझं नाही, ते सगळं भ्रममूलक आहे. पण मीच्या मुलं आपण त्याला माझं म्हणून राहिलेलं आहे. पण मीच जर ब्रह्मरूप झाला तर हे जेवढं माझं आहे ते आपोआप काय होईल, आपोआप जाईल. ते घालवायची गरज नाही आहे. मग ते गेलं तर दुःख होईल का, ते गेल्यानंतर दुःख होईल का, नाही होणार. कारण मी काय झालेलं आहे, ब्रह्मरूप. मीने ब्रह्माचं रूप धारण केल्यामुळं म्हणजे माझं जे आहे ते आपोआप गेलं म्हणजे ते गेलं का, ते सगळं आहे तसंच, जसं आहे तसंच आहे. पण त्याच्याविषयीची जी आसक्ती आहे ती नष्ट झाली. कशामुळं, मी मुलं. म्हणजे आसक्ती कशामुळं आहे, मी मुलं. म्हणजे हे सगळं मी केलं आणि मी केलेलं गेलं म्हणून दुःख भोगतो ना ते. आणि मग मी जे केलं आहे ते कोणाचं आहे, माझं आहे. आता मग मीच ब्रह्मरूप झाल्यानंतर मीची जी आसक्ती आहे, आता आम्ही रडतो, दुःख बघतो, ते कशामुळं बघतो, आसक्तीमुळं बघतो. असं आहे. मग ती आसक्ती सुटली आणि आसक्ती सुटल्यामुळं हे सगळं, हे जग तसंच आहे ना आता. म्हणजे आता जग जे आहे, मग जग झालं नाही आहे म्हणजे हे जग ब्रह्मरूप आहे. म्हणजे ब्रह्मरूपतेने आपण जगाकडे आपण जेव्हा पाहू, मग जगाकडे ब्रह्मरूपतेने पाहण्यासाठी आपण ब्रह्म आहोत का. म्हणजे आपण जेव्हा ब्रह्म होऊ, आपलं मी जेव्हा होतं, मग हे जग कोणाचं आहे, माझं आहे. हे जग माझं आहे आणि मी जगामध्ये वावरतो, असं आहे. पण मी जेव्हा ब्रह्मरूप होईल तेव्हा जग पण कसं असेल, ब्रह्मरूप असेल. म्हणजे ही सहस्थिती. मग तुम्ही आता कुठे असा, म्हणजे तुम्ही ब्रह्मरूप स्थिती प्राप्त झाल्यानंतर तुम्ही असं तुम्ही आता भलतडे कुठे जरी असले तरी मग मी अमुक ठिकाणी आहे, हा तुमच्या ठिकाणचा जो भाव आहे तो नष्ट होईल की मी अमुक ठिकाणी आहे असं. अशा प्रकारे देहाचे मीपण आणि दुसरे हे माझे असे माझेपण, हे ओझे तो जीव घेऊन बसतो. अशा दोन प्रकारांनी जो अभिमान धरला जातो त्या विश्व हे नाव प्राप्त होते. म्हणजे विश्व अभिमान, हे जग माझं आहे. हे जग माझं आहे कशामुळे म्हणून राहिलं, तो विश्व अभिमान. म्हणजे विश्व अभिमान कुठे आहे, जागृतीमध्ये आहे. आता आपण जागे आहोत ना, म्हणजे जागा आहोत म्हणून आपण हे जगाचा अभिमान घेऊन राहिलेलो. म्हणजे जग म्हणजे काय, तर बायका, मुलं, घरदार, गाडी वाडी माडी, हे सगळं काय आहे, हे जगामध्ये मोठं आहे. म्हणजे हे आपलं जग आहे, हे संकुचित जग आहे आपलं. म्हणजे बाकी जगासाठी आपण आता आपल्या झाला की दुसऱ्याचं घर मोडल्यानंतर आपण आपलं दुःख होईल का, ते पण जगातच मोडतं आहे. पण म्हणजे आपलं जग कसं आहे, मर्यादित जग आहे आपलं. आपली बायको, आपली मुलं, आपलं घर, आपलं दार, आपली जमीन, आपली जोडी, आपली माडी गाडी, हे आपलं एवढं विश्व आहे. संकुचित विश्व आपलं, मर्यादित असं. आणि त्या विश्वाचं काही झालं की आपल्याला दुःख होतं. असं त्याने सुंदर सांगितलं की मग आता आपण जागृतीमध्ये जे पाहतो, जे करतो, जे भोगतो, ज्याला माझं म्हणतो, हे काय, हा विश्व अभिमान आहे. असं म्हणजे हा कुठला अभिमान झाला, तर जागृतीचा स्थूल देहाचा अभिमान आहे. म्हणजे मी देह आहे असं. आणि तेच विषय आहे
प्रत्यक्ष इंद्रियाद्वारे बहिर्मुख होऊन कार्यरत न होता, असं तेच इंद्रिय. आता आपण जे आतापर्यंत पाहिलं म्हणजे जागृती अवस्थेतला स्थूल देहाचा जो अभिमान आहे तो विश्व अभिमान आहे. आणि तो विश्व अभिमान कशामुळे आहे तर आपली इंद्रियांची धाव आहे ती कशी आहे, बहिर्मुख आहे. आणि बहिर्मुख धावेमुळं हे जग माझं आहे, या जगाकडे आपण पाहून आलेलो तो विश्वाभिमान. आता या ठिकाणी हंसराज स्वामी सांगतात की तेच विषय प्रत्यक्ष नसताना इंद्रियद्वारे बहिर्मुख होऊन कार्यरत न होता, असं आहे. आता हे विषय प्रत्यक्ष आहेत का, प्रत्यक्ष नाहीत, पण आम्ही त्यांना कवटाळलंय. कशामुळं, इंद्रिय आपली कशी आहेत, बहिर्मुख आहे, म्हणून आपण त्यांना कवटाळलंय. पण आता ते सांगतात की मी तीच इंद्रिय जी बहिर्मुख आहे ते आता आपलं काय करायचे, म्हणजे बहिर्मुख कार्यरत न होता त्यांना अंतर्मुख करायचे. आपल्या मनातल्या मनातच जागृतीच्या ध्यासाने जी अवस्था होते ती स्वप्नावस्था, असं. आता आपण मनातल्या मनात म्हणजे जे आता आपण बाहेर विषय जे भोगलेले की बाहेर विषय जे पाहतो ते आता आपण मनातल्या मनात त्याचं मनन करून राहिलेलं आहे, असं. म्हणजे ती कुठली अवस्था आहे, स्वप्नावस्था, असं. म्हणजे तो सुद्धा काय आहे तर तो सुद्धा एक देह अहंकार आहे, तो अभिमान आहे, असं. मागे जे जे काही केले ते या स्वप्न अवस्थेत आठवते आणि पुढे काय काय करायचे त्याचे मनोरथ तो पाहत असतो. या सर्व कर्माचा मीच करता असे अभिमान धरून त्याच्याशी एकरूप होऊन तो सारखा उमरत असतो. म्हणजे त्या धुंदीमध्ये तो असतो की आता हे मागे एवढं केलं, आता पुढे आपल्याला एवढं करायचं आहे. म्हणजे हे मनाचे मनोरथ तो रात्रंदिवस म्हणजे या ठिकाणी म्हणजे मनाने मनन करत असतं. आता मी जे जे पुण्य अथवा पाप केले असेल ते प्रथम भोगीन आणि पुढील सुखे मिळविण्यासाठी आपल्या सामर्थ्यानुसार पुढेही करत राहील असे तो म्हणत असतो. म्हणजे हे सगळं मनाचे मनोरथ आहे, असं. अशा प्रकारे कर्तेपणाचा अथवा भोगतेपणाचा ध्यास तो आपल्या अंतःकरणात सदैव बाळगत असतो. हाच तैजस अभिमान होय, असं. म्हणजे आता हा जो अभिमान आहे हा तो एक अंतःकरणामध्ये बाळगीत असतो. आता प्रत्यक्ष काय करतो का, तो कर्म करत नाहीये, पण जे केलेले कर्म आहेत ते आठवतो आणि पुढे आपल्याला काय करायचंय ते त्याची मनात आठवून ठेवून अंतःकरणा ठिकाणी त्याचा ठसा उमटतो. त्याला तेजस अभिमान हा शब्द आहे. म्हणजे हा पण आपल्याला जन्ममृत्यूला कारण आहे. तेजस अभिमान पहिला येतो, जागृतीला विश्वाभिमान, आणि पुढे तो तिसरा अभिमान सांगेल त्याला प्राज्ञाभिमान आपण म्हणतो. अशा प्रकारे कर्तेपणाचा अथवा भोगतेपणाचा ध्यास तो आपल्या अंतःकरणात सदैव बाळगत असतो. हा तैजस अभिमान होय, तोच जन्ममृत्यू देणारा असतो. म्हणजे जन्ममृत्यूला तो तेजस अभिमान कारण आहे, असं. जेव्हा जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्था लय पावलेल्या असतात तेव्हा नेणतेपणाचा अभिमान सुसुप्तीच्या काळात धरला जातो. तोच प्राज्ञा अभिमान होय. हा अभिमान म्हणजे उत्पत्तीचे बीजच होय, असं. म्हणजे सुसुप्ती जी अवस्था आहे ती बीजरूप आहे. ती काय आहे, बीजरूप अवस्था आहे. म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला बीजरूप अवस्था आहे. म्हणजे जन्म आहे म्हणजे मृत्यू पण आठवलं आहे. जो जन्माला आला त्याला मृत्यू आठवलं आहे. काही झालं तरी मृत्यू टाळता येणार नाही, जन्म टाळता येईल. म्हणजे जन्म टाळता येईल म्हणजे मृत्यू मी आता सांगितलं की म्हणजे मरण मारुनी मरा गड्यांनो, मरण मारुनी मरा. म्हणजे आता म्हणजे मृत्यू म्हणजे आता आपण मृत्यू द्यायला आलो आहे, मृत्यूच्या गावाला आपण आलो आहे. आता मग मृत्यूच्या गावाला आल्यानंतर जन्म टाळता येईल अशी प्रक्रिया आपण करू शकतो. पण जन्माला आल्यानंतर मृत्यू टाळता येईल म्हणजे हे कुणालाच चुकलं, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू चुकला नाही. पण आपण माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा जन्म चुकू शकतो. म्हणजे जन्म चुकू शकतो एवढं ज्ञान माणसाला आहे, पण मृत्यू चुकू शकतो, मृत्यूची टाळाटाळ करू शकतो. हे म्हणजे जिथे म्हणजे चांगदेवाला पण ते जमलं नाही. 1400 वर्ष जरी तो जगला तरी मरावंच लागलं. 99,000 वर्ष जगला तरी मरावं लागलं. म्हणजे रावणाचं एवढं आयुष्य 6,04,80,000 तरी मरावंच लागलं. थोडक्यात म्हणजे मरावंच लागेल. मग मृत्यू टाळता येणार नाही, मृत्यू हा अटळच आहे, असं. थोडक्यात की म्हणजे सुसुप्ती हे सुद्धा काय आहे, जन्माचं बीज आहे, असं. म्हणजे आता हे परमार्थ किती किचकट आहे. म्हणजे हे आपल्याला फक्त अभ्यासानेच
कळणार आहे की परमार्थ किती किचकट आहे आणि आम्ही नेमकी परमार्थ काय करतो. आम्ही जो परमार्थ करतो तो नेमकी काय करतो हे तेव्हा कळेल की आता ज्याला जागृती स्वप्न सुसुप्ती पण कळली नाही. सुसुप्ती अवस्था म्हणजे जन्माचं आमंत्रण आहे. सुसुप्ती अवस्था म्हणजे जन्माचं आमंत्रण आहे. अशा प्रकारे जागृतीच्या अवस्थेत मी माझेपण असे म्हणणारा विश्वाभिमान, स्वप्न अवस्थेत करता भोगता मांडणारा तेजस नावाचा अभिमान आणि सुसुप्तीत नेणतेपणा धारण करणारा प्राज्ञा अभिमान असे 3 देहांचे 3 अभिमान होत. हे अभिमान जीव केव्हाही सोडत नाही. त्याने देहाबद्दल धरलेला मीपणाचा अभिमान फार बळकट असतो. त्यामुळेच कोटी कोटी कल्पेपर्यंत तो जन्म मरण भोगत राहतो. या तिन्ही अवस्थांमध्ये त्याचं जे मीपण आहे, माझेपण जे आहे, त्याच्यामुळं त्याला कोटी कोटी वेळा पुन्हा पुन्हा देह धारण करून जन्म आणि मृत्यू भोगावाच लागतो. ही अज्ञानी जीवाची गोष्ट राहू दे, पण अभ्यासाने अथवा विचाराने लय साक्षीत्व झाले तरी पूर्वाध्यास तो सोडित नाही. असं आहे. म्हणजे जरी आता आपण अभ्यासाने ब्रह्मस्थितीपर्यंत आलो तरी पुन्हा मी देह आहे ही स्थिती तो सोडित नाही. इथे तरी आपलं कोणी काय म्हटलं की लगेच आपलं वाईट वाटतंय. समजा कोणी शिवी दिली तरी लगेच तो मला म्हणतो तो असा, मला काय समजतो तो. म्हणजे जरी आता आपण ब्रह्मस्थितीला आहोत, आपण समतेवर आहोत, पण थोडंसं कोणी काय म्हणू दे की लगेच आपण पुन्हा म्हणजे देहस्थितीवर लगेच येतो. म्हणजे तरी आपलं ते चुकलेलं, म्हणजे त्याला हे सांगायचं की आपण त्या स्थितीपर्यंत अभ्यासाने पोचलो तरीसुद्धा काही वेळेला आपला जन्म मृत्यू चुकवताच येईल असं नाही. असं आतापर्यंत देह, प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी, मूळ स्फूर्ती, विद्या आणि अविद्या यांमधील जीव आणि ईश्वर ही प्रतिबिंबे या सर्वांचे विवेचन केले आहे. हा एवढा सर्व समुदाय हा मिथ्या आहे, तो मी नाही. म्हणजे आता जेवढा आपण पाहिलं म्हणजे ईश्वर सुद्धा म्हणजे हा सुद्धा कुठे मोठं भ्रमामध्येच मोठं. तो मी म्हणजे थोडक्यात बघा, तो मी नाही. मी अद्वय असा ब्रह्मात्माच आहे. असं म्हणून आपल्याला काय करायचं आहे, मीचा शोध घ्यायचा आहे. आणि आपण त्याला मी म्हणतो तो वेगळा आहे. त्याला आपण अहंकार म्हणतो, मीपणा म्हणतो, अभिमान म्हणतो, तो वेगळा. आता म्हणजे आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो मीचा शोध घ्यायचा आहे असा. आणि हा जो मी आहे तो अद्वय आहे आणि तो ब्रह्मात्माच आहे. आणि जेव्हा आपण म्हणजे मीचा शोध घेऊन ब्रह्मात्म्यापर्यंत पोचू तर पुन्हा मग पाठीमागे पाहिला तर तिथे मी शिल्लक नाही आहे. जसं आता आपण याच्यातच तो उदाहरण गेलेलं आहे की 10 लोक पाण्यामध्ये आंघोळला उतरले. ते आधी मोजले बा आपण 10 लोक आहोत आणि मग आंघोळला गेले, भरपूर आंघोळ केली, फार बुड्या मारल्या, फार येथेच ते आणि पुन्हा कडेला आले. तो कडेला त्यांना शंका आली की बघ मोजा आपण आता डुंबलो पाण्यामध्ये, एखादा आपला बुडला तर नसेल ना, म्हणून पुन्हा मोजायला सुरुवात केली तर 9च. म्हणजे आधी मी मोजले तर 9च आहेत. मग लागले सगळे रडायला, अरे एक कोण बुडला आपल्यातला. मग थांबा मग पुन्हा मोजू. मग जनार्दन तू मोजून बघ. जनार्दनने मोजले तरी 9च. तो स्वतःला तो विसरलेला आहे. म्हणजे स्वतःला विसरल्यामुळं तो मोजतो ते 9च. मग हे सगळे रडायला लागले. म्हणजे 10च्या 10 लोकांनी 10 वेळा मोजले तरी ते किती होते, 9च. मग 11वा तिथे आला एक. अरे कशासाठी रडता तुम्ही. तर म्हणे आम्ही 10 लोक होतो. आम्ही एकूण किती होतो, 10 जण होतो. 2 तास या पाण्यात आम्ही आंघोळ केली, फार खोल पाणी पोहलो, डुंबलो, फार आनंद भोगला. पण आमच्यातला एक बुडला. पण तो कोण बुडला हे आम्हाला समजत नाही. आपल्यातला जनार्दन बुडला का जयराम बुडला की रामदास बुडला याचं भानच आम्हाला नाही. पण नेमके कोण बुडला तेच आम्हाला कळत नाही. मग त्याने पुन्हा थांबा म्हणे, मग आपण बघू कोण बुडला. मग त्याने मोजले, त्याला म्हणे तुम्ही 10च आहात. 10 मग पुन्हा मोजा म्हणे तुम्ही. मग त्याने सांगितले तुम्ही 10च आहात. तेव्हा पुन्हा मोजले. मग त्याने इथून सुरुवात कर म्हणे मोजायला. म्हणजे त्याने मग 1 कुठे मोजला, इथे 1, इथून सुरुवात केली 1 2 3 तर 10 नाही म्हणे. मग आपण बरोबर आहोत. म्हणजे मला काय सांगायचं आहे की म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा मी हा ब्रह्मात्म्यापर्यंत, मी हा अद्वय आहे आणि तो ब्रह्मरूप आहे. म्हणजे मी ब्रह्मात्म्यापर्यंत पोचल्यानंतर जेव्हा तो पाठीमागे पाहतो तेव्हा मी शिल्लक राहिलेला नाही आहे. असं मी तिथे मी शिल्लक राहत नाही. जसं आता याने 10 लोकांनी 10 वेळा मोजले पण किती झाले ते 9च झाले. तो स्वतःला विसरल्यामुळं. तेव्हा आता म्हणजे जो स्वतःला विसरला म्हणजे आता मीचं विस्मरण झालेलं आहे. मी शिल्लक राहिलेला नाही आहे. मग मी काय झालेलं आहे,
ब्रह्मस्वरूप झालेलं आहे असं. तरी सुद्धा पूर्वाध्यासामुळे या देहाधिकांचा अभिमान जीवाला सोडवत नाही असं. कोणत्याही प्रसंगी मी देह ही बुद्धी प्रगटपणे अथवा गुप्तपणे जागृत होतेच असे. काही वेळेला तो म्हणजे मला म्हणतो म्हणजे काय झाली ती प्रगट झाली. काही वेळेला मला फार वाईट वाटलं म्हणजे ती कशी अप्रगट म्हणजे इथे पण त्याला मीचा अभिमान आहेच पण अप्रगट. कारण तर काय बोलायचं तर तो कसं म्हणतो मनातल्या मनात म्हणतो काय या माणसाला बोलायचं म्हणजे हा पण मी पण त्याचा कसा आहे अप्रगट आणि मला बोलतो हा झाला प्रगट. पण दोन्ही ठिकाणी तो मी देहाचं मी पण दोन्ही ठिकाणी आहेच. हे कशामुळं तर अनादी काळापासून मी देह आहे ही त्याच्या बुद्धीची ठिकाणी जी दृढ भावना आहे ती तो आता ब्रह्मत्व बुद्धी त्याला प्राप्त झालेली मी ब्रह्म आहे हा दृढ निश्चय त्याचा आहे. तरी सुद्धा तो पुन्हा मूळ स्थितीवर येतोच की मी देह आहे कळत न कळत असा. असा हा अभिमान दुस्तर असला तरी काही साधन घडले तर निशेष नष्ट होऊ शकते. जरी हा अभिमान आहे तरी पण आपण जर साधन केलं आता तुम्ही सांगा मग आता ही साधनं कोण करतो का. जी साधना आपण करतो ती देहंकार वाढवण्याचंच साधन आहे. आता या ठिकाणी हे हंसराज स्वामी सांगतात की आपण जर म्हणजे तरी घाबरायचं कारण नाही आहे. आपण साधन केलं तर हा ध्यम श्रुती जे मी देह आहे जे अहंत आहे हा जो अभिमान आहे हा नष्ट करण्याचं आपण साधन केलं तर ते नष्ट होऊ शकेल असं. ते सतत स्मरणरूप अनुसंधान चिंतन इत्यादीचे निरूपण नुकतेच केलेले आहे. आपण जर स्वरूपाचं अनुसंधान केलं रात्रंदिवस नामस्मरण केलं तर आपल्याला आपली जी देहबुद्धी ती निश्चयच नष्ट होईल त्यांनी शिल्लक सुद्धा राहणार नाही असं. अहम ब्रह्मास्मीचे चिंतन लय साक्षित्वाचे ज्ञान हेच आपण ब्रह्म आहोत या दृढ निश्चयाने न विसरता स्मरत जावे आणि आपण देह इत्यादी कधीही नाहीत याचेही विस्मरण कधी होऊ देऊ नये. ब्रह्म हे सत्य असून जगमिथ्य आहे याचे एकतान अनुसंधान असा असं म्हणजे मी ब्रह्मच आहे हे जेव्हा आपण आपल्या बुद्धीच्या ठिकाणी दृढ होईल आणि मग मी देह आहे म्हणजे याचं अजिबात स्फुरण नको म्हणजे मी देह नाहीच मी कोण आहे मी ब्रह्मच आहे असं. 32 तत्वांचे जग रज्जूवरील सर्पाप्रमाणे संपूर्णपणे मिथ्या असून ब्रह्मात्माच फक्त अभंग स्वरूपात सत्य आहे आणि आपणही तेच आहोत असं. म्हणजे त्यांनी एकूण 32 तत्व सांगितले 3 देहाची 32 तत्व असं. ही 32 तत्व जे आहेत तर हे मी नाहीच म्हणजे ती थोडक्यात की तिन्ही देह मी नाही आहे म्हणजे मी जागृती स्वप्न किंवा सुसुप्ती या तिन्ही अवस्था मला नाहीत. म्हणजे मग मी कोण आहे मी ब्रह्मात्माच आहे मी ब्रह्मरूपच आहे. कारण ब्रह्माला या अवस्था म्हणजे जागृती स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्था ब्रह्माला ब्रह्म कसं आहे अवस्था रहित आहे अवस्था तिथे असं. म्हणजे या निश्चयाचे सदा स्मरण असावे त्याचेच एकतान अनुसंधान राखावे. जागे झाल्यापासून ते झोप लागेपर्यंत जोपर्यंत प्राण आहेत तोपर्यंत ते अनुसंधान ठेवा असं. आता आपला मागाशी झाला की जोपर्यंत शेवटचा श्वास आपण घेतो तोपर्यंत आपल्याला हे आठवण असली पाहिजे की मी ब्रह्म आहे म्हणजे त्याला विसरताच कामा नाही. म्हणजे आपल्याला टिकवणी अंतकालीही असं ब्रह्मनिर्वाण मिळवे म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे अभ्यास सोडायचा नाही असं. कधी मनरूप चिंतन करावे किंवा वाणीने निरूपण करावे. मुख्य कारण म्हणजे लय साक्षित्वाचे कधी विस्मरण होऊ नये. केवळ ध्येयाकार वृत्ती असावी ती तदाकार होऊनच उठावी अशी आणि निमावी. ती उद्भवली तरी बुद्धीला ब्रह्मात्म्याची स्मृती असावी असे. मी बुद्धीच्या ठिकाणी जो दृढ निश्चय आहे तो थोडासुद्धा ढलता कामा नाही. ध्येयाकार म्हणजे आपलं जे ध्येय आहे तो ध्येयाचाच आकार आपल्याला घ्यायचा. आता आपली जी ध्येयस्फूर्ती जी आहे म्हणजे ध्येय वेगळं आहे आणि ध्येयाचं जे कारण आहे मी ध्याता जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा आणि सहस्रदली उगवला म्हणजे आपल्याला त्या त्रिपुटीच्या पलीकडे जायचं आहे. पण आपण जेव्हा म्हणजे ध्याचा विचार करतो तर त्या आपण ध्यापासून आपण ध्याकार झालेलो आहोत का ध्याकार झालो आपण ध्याकार जेव्हा होऊ
तेव्हा आपल्या दोन गोष्टी नष्ट झालेल्या असतील, म्हणजे ध्याता आणि ध्यान. असं असा पक्का ध्यास लागला असेल तर देहबुद्धीची वार्ता कोठे उरेल. ती पूर्वाध्यासासह संपूर्णपणे नष्ट होते आणि ब्रह्मात्म तत्व दृढ होते. जशी जशी ब्रह्मात्म बुद्धी वाढत जाईल तशी तशी ध्यात्म बुद्धी नष्ट होत जाते. ती निशेष नष्ट झाल्यावर सहस्थितीची प्राप्ती होते. आता आपल्याला फक्त म्हणजे ब्रह्मस्थिती आणि ध्यात्मस्थिती, म्हणजे मी देह आहे, मी ब्रह्म आहे, या दोन्ही गोष्टींचा आपल्याला लोप करायचे. आणि दोन्ही गोष्टींचा लोप झाल्यानंतर मग सहस्थिती आपल्याला प्राप्त होईल. पूर्ण ज्ञानी लोकांची ती नेहमीची स्थिती असते, सहस्थिती. परंतु स्मरणाचा अभ्यास मात्र साधकाने नित्य केला पाहिजे. आलं लक्षात ना. म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये स्मरणाचा अभ्यास म्हणजे काय, तर स्मरणाचा अभ्यास त्याला म्हणतात जो कारण द्याचा अभ्यास आहे. कारण द्यायलाच काही लोक म्हणतात तुला स्मरणाचा अभ्यास आहे का. म्हणजे स्मरणाचा अभ्यास म्हणजे कारण द्याचा अभ्यास. तर याचे आता मी ज्यांना ती अंतिम स्थिती प्राप्त झाली त्यांनाच फक्त हे तत्त्व सांगितलं जात आहे की याच्यावर सतत लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणजे हे असेल तर ते असेल तर, म्हणजे दोन्हीकडे पाहिजे आपल्याला. हे आहे ना बरोबर, हे असेल तर ते आहे. ते तिकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा पुन्हा हे आहे ना, म्हणजे हे असेल तर ते असेल तर हे, म्हणजे असं म्हणजे निराधार ते तत्व आहे. आणि हे तत्व म्हणजे जो पूर्ण सद्गुरू आहे, जो पूर्ण ज्ञानी आहे, तोच साधकाला त्या शिष्याला हे तत्व सांगू शकतो. अन्यथा हे तत्व कोणालाही कळणार नाही. जरी तो म्हणजे जो अनाधिकारी आहे, ज्याला ते पूर्ण ज्ञान नाही आहे, पण तो अधिकारी बनलेला आहे, तो गुरुपदावर आहे, त्याला हे कळणार नाही. आणि हे तत्व कोणाला म्हणजे कोणालाच माहीत नाही आणि कोणी सांगणार पण नाही. तुम्हाला तो अभ्यास देईल, त्याला तो अभ्यास आहे, अंतिम अभ्यास त्याला आहे, तो अभ्यास तो त्या शिष्याला त्या साधकाला देईल, पण त्याला हे तत्व उमगणार नाही ज्याला तो पूर्ण ज्ञानी नाही. असं आहे. म्हणजे जो स्मरणाचा अभ्यास आहे त्याला विसरताच कामा नाही. आता तुम्ही कुठे आहात, सहस्थितीमध्ये आहात. म्हणजे सहस्थितीपर्यंत तुम्ही पोहोचलात, तुम्ही ब्रह्म आहात, तुमची आता दृढबुद्धी झालेली मी ब्रह्मच आहे, तुम्ही ध्यात्मबुद्धीवर आता येणारच नाहीत, तरीसुद्धा म्हणजे हा अभ्यास विसरता कामा नाही. असं एवढं एक पान वाचून फारच वेळ झाला ना. पुन्हा पुन्हा केलेलाच अभ्यास करावा. ध्यादिकांना पूर्वाध्यास होताच तो मोडून काढून आपल्या ब्रह्मतत्वाचे स्मरण करावे. आपण निश्चितपणे देहाधिक नाही आहोत, मग त्याची वर्तणूक आपण का स्वीकारावी. ते त्याच्या स्वभाव धर्मानुसार कोणत्या अवस्थेत असेनात का, त्यामुळे आपले काय नुकसान होणार आहे. असं आता आपलं थोडंसं काही झालं, आपल्याकडून काही चुकी झाली की आपलं फार वाईट वाटलं. असं म्हणजे जरी चुकी झाली आपल्या देहाच्या कर्मानुसार, तरी पण वाईट वाटता कामा नये. एखादं चांगलं काम केलं बाबा, फार चांगलं काम केलं, लोक म्हणू द्या, पण आपल्या ठिकाणी ती सुखावं न वाटतं कामा. समाज म्हणतो बाबा फार चांगलं केलं तुम्ही, फार चांगलं. म्हणजे आपले गोडवे गायल्यानंतर जर आपल्याला जर तिथे सुखावं वाटत असेल, आपल्याला आनंद वाटत असेल, तरीसुद्धा म्हणजे आपण आता कुठे आहोत, ध्यात्मबुद्धीवरच आहोत. असं असा निश्चय एकदा केला असेल तर पुन्हा पुन्हा करावा. आपण स्वतः ब्रह्मात्म्याचे स्मरण वारंवार करत असावे आणि देहादिक समुदायाचे स्फुरण होतात बळजबरीने त्याचा त्याग करावा. पुन्हा पुन्हा ते करत जावे. म्हणजे जरी आपण देहावर आलो तरी आपण मी देह नाहीच. असं जसं मी तेव्हा सांगतो की जेव्हा रिद्धिसिद्धी जेव्हा आपल्या रस्त्यामध्ये आडवे येतात, तर अशी काही स्वप्न पडतात की साधक आहे तो, पण स्वप्नात मांसाहार करतो. तो स्वप्नात त्याने मांसाहार केलं, स्वप्नात त्याने परस्त्रीवर बलात्कार केलेला पाहत होतो की परस्त्रीशी संग केला स्वप्नामध्ये, आणि मग तो जागा झालो विचार करतो, अरे म्हणजे तेव्हा तो म्हणजे माझं नेहमीचं मत आहे की एखादा साधक आहे, मग त्याने स्वप्नामध्ये परस्त्रीचा संग केला किंवा स्वप्नामध्ये मच्छी मटण वगैरे खाल्ले, तर जागा झाल्यावर त्या ठिकाणी त्याला म्हणजे उद्रेक होता कामा नये. अरे असं काय झालं, तर ते शक्यच नाही. जागा झाल्यानंतर त्याचं एकच वाक्य पाहिजे की हे शक्यच नाही, माझ्या जीवनामध्ये, माझ्या आयुष्यात हे कदापि शक्य नाही की मी मांसाहार करीन किंवा मी परनारीचा संग केला. तर त्याने लगेच त्याची बुद्धी दृढ असली पाहिजे जागा झाल्यानंतर, जागृतीनंतर. हे कदापि शक्य नाही की मी परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहिन. असं आहे. म्हणजे आता काय सांगायचं आहे की देहात्मबुद्धीवर तो आलेला आहे, पण त्याचं निश्चय काय पाहिजे की मी देह नाहीच. आता तो कुठे आला आहे, देहावर आला आहे तो, तरी पण त्याचा निश्चय काय आहे, मी ब्रह्मच आहे, मी देह नाही. आला आहे कुठे, देहावर.
आता स्वप्नात त्याने स्त्री भोगलेलीच आहे, पण जागेपणात त्याने त्याचा निश्चय कसा पाहिजे, दृढ निश्चय काय पाहिजे, मी हे कदापि शक्य नाही, माझ्या जीवनात होणारच नाही आहे असं. म्हणजे अशा आपल्या ठिकाणची जी बुद्धी जेव्हा दृढ होईल, स्थिर होईल, तेव्हा आपण सुटलो असं. म्हणजे तिथे आपण हताश किंवा निराश होता कामा नाही. म्हणजे आपल्या देहाने जरी वाईट कर्म घडले तरी पण पापच झालं आहे असं म्हणता कामा नये. किंवा ते आपल्या देहाने चांगले कर्म केले, वा काय सुंदर पुण्य केलं मी, म्हणजे म्हणजे ही भावनासुद्धा त्याच्या ठिकाण नको असं आहे. म्हणजे इथे आपण आलो की पुन्हा आपण कुठे आलो, देहावर आलो असं. म्हणजे तिथे आपण नर्वस होता कामा नये किंवा आनंदी होता का दुःखी होता कामा नाही असं. अशा स्मरणरूप अभ्यासाने विश्व, तेजस आणि प्राज्ञ असा 3 प्रकारचा मीपणा आपोआप गळून पडतो. बुद्धीच्या ठिकाणी जसे ध्यात्मतत्व होते त्याप्रमाणे त्याच्या जागी ब्रह्मतत्व येते. परंतु हळूहळू सर्व साध्य होईल. पूर्वीचा स्वभाव एकदम मोडत नसतो. विश्व, तेजस, प्राज्ञ यांची सुद्धा वस्ती अनुक्रमाने संपूर्ण नष्ट होईल. प्रथम विश्वाभिमानी मरतो, त्यामागून तेजसही ओसरतो, पुढे प्राज्ञाभिमान एकदम मावळून एकटा ब्रह्मात्मा मागे उरतो असं. परंतु ब्रह्मात्मध्यासाचा स्मरणरूप अभ्यास कधी सोडू नये असं. पुन्हा म्हणजे आता तो ब्रह्मात्म्यापर्यंत आलेला आहे, म्हणजे 3 देहाचा तर पूर्ण बाद झालेला आहे, प्राज्ञाभिमान पण मेलेला आहे. पण तरीसुद्धा तिथे जो आता प्राज्ञाभिमान गेल्यानंतर त्याला ते कुठला ध्यास लागलेला आहे, ब्रह्मात्मा, मी ब्रह्म आहे असे. पण त्याचं जे स्मरण आहे ते विसरता कामा, त्याचा ध्यास तर सोडताच कामा नाही. परंतु ब्रह्मात्मध्यासाचा स्मरणरूप अभ्यास कधी सोडू नये. त्याचे चिंतन, कथन इत्यादी तत्परतेने एकदा केले तरी पुन्हा पुन्हा करावे. साधकाला आम्ही आश्वासन देत आहोत की आमचे वरील निरूपण ऐकून आणि स्वीकारून त्याप्रमाणे करा, तेव्हा तिन्ही अभिमानांचे निसंतान होऊन ब्रह्मतत्व दृढ होईल. हे त्रिवार सत्य आहे. आमचे बोलणे कधी खोटे होणार नाही, परंतु त्यासाठी ब्रह्मत्व तत्वाचे अनुसंधान एकतान होऊन सर्वकाल केले पाहिजे. अभ्यासा वाचून मात्र ते केव्हाही होणार नाही. अभ्यासा वाचून देहबुद्धीचे संकट केव्हाही नष्ट होणार नाही. तसेच वस्तुतंत्रत्वाची संपत्ती कधी प्राप्त होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे ज्याला खरोखरच उद्धार करून घ्यायचा असेल त्याने नेहमी अनुसंधानयुक्त असले पाहिजे, तरच ब्रह्मत्व दृढ होऊन जाईल आणि देहबुद्धी गळून पडेल. बस बोला. महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, आदिशक्ति शांता माई की जय, सद्गुरु प्रभाकर महाराज की जय, सद्गुरु शंकर बाबा की जय, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.